So hi dear students, welcome to the second session of the topic permutation and combination. मुलांना ऑलरेडी आपण पहिल्या लेक्चरमध्ये ना परम्युटेशन कॉम्बिनेशनचं इंट्रोडक्शन पाहिलं, NCR NPRचा फॉर्म्युला पाहिलाय, कसा यूज करायचा तो पाहिलाय. त्याच्यानंतर सेकंड कॉन्सेप्ट दॅट इज अँड आणि ऑरचा लाईक सिग्निफिकन्स किंवा अँड आणि ऑरचा प्रिन्सिपल पाहिलाय आपण. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, ऑर म्हणजे ॲडिशन, आणि मग त्याचा यूज न्यूमरिकलमध्ये कसा करायचा असे काही न्यूमरिकल पण आपण केलेले आहेत. अँड देन थर्ड आर्टिकल जो आपण केलाय पहा लास्ट लेक्चरमध्ये तो आहे पहा फॅक्टोरियल. फॅक्टोरियलचा कॉन्सेप्ट काय असतं एक्झॅक्टली फॅक्टोरियल नाही, आणि त्याचे काही एक दोन तीन बेसिक न्यूमरिकल्स आपण इथे कव्हर केले आहेत. नाउ सी गाइज, फोर्थ आर्टिकल मी इथे स्टार्ट करतोय, परम्युटेशन ऑफ अ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत अँड डिस्टिंक्ट ऑब्जेक्टचे लाईक परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट्स करायचे आहेत. आता त्या अरेंजमेंटमध्ये काही कंडिशन्स दिले गेले असू शकतात, असे काही क्वेश्चन्स आपण आज करणार. देन याच्यानंतर जो दुसरा आर्टिकल आजच्या या सेशनमध्ये आपण करणार आहे, सेम परम्युटेशन ऑफ, बस डिस्टिंक्ट वर्ड इथून काढायचे तुम्हाला. ओके, परम्युटेशन ऑफ एन ऑब्जेक्ट्स आउट ऑफ विच फ्यू आर आयडेंटिकल, म्हणजे काही ऑब्जेक्ट ना रे सेम आहेत. ओके, अशी लाईक अरेंजमेंट आपल्याला इथे स्टडी करायची आहे. असे काही जातोय मी डायरेक्टली क्वेश्चन वरती जातोय. बट हा क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला त्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छितो बा. 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 4 फॅक्टोरियल वेज. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल, बरं पहिल्या सेशनमध्ये आपण हे कव्हर केलेलं. तसं 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 4 फॅक्टोरियल वेज. 4 डिस्टिंक्ट, थोडंसं मी स्वतःला करेक्ट करतोय, 4 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट कॅन बी अरेंज्ड इन 4 फॅक्टोरियल वेज. 3 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट कॅन बी अरेंज्ड इन 3 फॅक्टोरियल वेज. दाखवतो एक्झाम्पलसाठी. 1 2 3 असे 3 ऑब्जेक्ट्स आहेत. करा बरं अरेंज. 1 3 2. ओके, 2 1 3, 2 3 1, देन 3 1 2, 3 2 1. पहा रे किती अरेंजमेंट आहेत, 6 अरेंजमेंट्स आहेत पहा, 6. तेच बोलतो रे, 3 ऑब्जेक्ट्स आहेत ना. 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. 3 फॅक्टोरियल म्हणजे मुलांना 3 × 2 × 1. सो किती बनतं रे बाबा, हे 6 बनतं. इथे पण तर 6 आहेच ना रे. ओके, सो सिमिलरली जर का तुम्ही इथे 4 ऑब्जेक्ट्स घ्याल, 4 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होत असतात. ओके, सो ही गोष्ट पकडून चालतोय मी की तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे दॅट n distinct objects can be arranged in n factorial ways. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा सेशन स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला परत सांगतोय, n objects can be arranged in n factorial ways. ओके, इतकी क्लिअरिटी तुम्हाला असली पाहिजे. नाउ सी गाइस, काय क्वेश्चन्स आहेत पहा. फाइंड नंबर ऑफ वेज सो दॅट लेटर्स ऑफ द वर्ड हिस्ट्री कॅन बी अरेंज्ड. ओके, हिस्ट्री मधले लेटर्स अरेंज करायचे सच दॅट y and t आर ऑलवेज टुगेदर. हे पहा, हिस्ट्री मध्ये ना मी एक काम करतोय, HISORT आणि हे y. ते म्हणतात की y आणि t नेहमी सोबतच पाहिजे म्हणे. मग y आणि t चा एक ग्रुप करू का रे बाबा, एक ग्रुप करतो. y आणि t चा एक ग्रुप केला. बाकी कोण आहेत, 1 2 3 4 5 6, बरोबर ना. सो 6 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन गाइज 6 फॅक्टोरियल वेज. समजतं का, 6 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज. त्यातला एक वे दाखवू का मी तुम्हाला. पहा, एक वे असाच आहे ना, HISORTY. हा एक वे आहे. सो याला मी एक जर का ऑब्जेक्ट किंवा एक जर का ग्रुप कन्सिडर करेन तर हे इंडिव्हिज्युअली 1 2 3 4 5 6 अलग अलग इंडिव्हिज्युअल बनतात इथं, नाही का. सो दिस 6 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज. यार असं तुम्ही जर का मला एक वे द्याल ना, मी याचे डबल वे करून देईन. तुम्ही म्हणणार कसं काय, तुम्ही म्हणणार असं अरेंजमेंट पॉसिबल आहे. मग मी म्हणणार यार असं पण तर एक अरेंजमेंट पॉसिबल आहेच ना. समजलं, हे असं उलटा केला समजा. मग तुम्ही जर का मला असे 6 फॅक्टोरियल वेज करून द्याल तर मी याचे डबल करून देणार. दॅट मीन्स ऍक्च्युअल ओके जे अरेंजमेंटचे वेज आहेत दॅट इज 6 फॅक्टोरियल इंटू 2 करायला लागतं, असं लिहायला लागतं. पहा, दिस टी अँड वाय ओके दे कॅन बी अरेंज इन देमसेल्स, म्हणजे ते स्वतःमध्येच अरेंज होऊ शकतात परत 2 फॅक्टोरियल वेज मध्ये. तुम्हाला माहिती ना, n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन n फॅक्टोरियल वेज. सो 2 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 2 फॅक्टोरियल वेज. ते आपापसात एकमेकांमध्ये पण अरेंज होतात 2 फॅक्टोरियल वेज मध्ये. सो म्हणून तिथे इंटू करायला लागतं 2 फॅक्टोरियल. इंटूच का, अँड ॲट द सेम टाइम ते स्वतःमध्ये अरेंज होऊ शकतात. अँड म्हणून इथे इंटू 2 फॅक्टोरियल. येस स्टुडंट्स, करू का पहा यातला आता सेकंड सब टाईप करतो. y इज ऑलवेज नेक्स्ट टू t म्हणे, बरोबर ना. म्हणजे टीच्या नंतर y म्हणे, y हा नेहमी टीच्या पुढेच आहे म्हणे, नेक्स्ट टू t आहे म्हणे. फाईन. सो HISO देन R. हे समजतं का, किती लेटर्स आहेत, 1 2 3 4 5 5 झाले, आणि या दोघांचा एक ग्रुप किती झाले, 6. 6 लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन 6 फॅक्टोरियल वेज. y इज ऑलवेज नेक्स्ट टू t, म्हणजे टीच्या नेहमी पुढेच आहे y, नाही का. म्हणजे त्यांचा ग्रुपच आहे यार, ते सोबतच येणार, हे फिक्स आहे. आता मी ते असं पण नाही म्हणू शकत की तुम्ही हा एक वे दिलाय मला, याचे 2 वे मी करून देईन, नाही म्हणू शकत. बिकॉज
हे एकमेकांमध्ये असं स्विच करू शकतो का आपण? नाही करू शकत. अरे एकमेकांमध्ये हे स्विच नाही होऊ शकत. ओके, सो y and t cannot be arranged in themselves. सो आन्सर फक्त 6 फॅक्टोरियलच असेल. अरे 6 फॅक्टोरियलच आन्सर असणार आहे मुलांना, हे तुम्ही समजून घ्यायचं. ओके, पण जर का नसेल समजलं तर हे 6 फॅक्टोरियल वेज कसे असतात माहिती का? ओके, एच एखाद दोन वर्ड लाईक बनवून देतो यार तुम्हाला. एच आय एस, देन इथे टी वाय टाकला. ओके, देन ओ आणि त्याच्यानंतर आर, हा एक अरेंजमेंट आहे. देन एच हे दोघांना स्विच करतो म्हणजे एस एच एस आय टी वाय ओ आर टाकला, हा एक अरेंजमेंट आहे. अरे असे 6 फॅक्टोरियल अरेंजमेंट आहेत. एच त्याच्यानंतर आय टाकला, त्याच्यानंतर एस टाकला, त्याच्यानंतर ओ टाकला, त्याच्यानंतर टी वाय टाकला आणि त्याच्यानंतर आर टाकला. वाय इज ऑलवेज नेक्स्ट टू टी, टीच्या पुढेच वाय पाहिजे आपल्याला. अरे असे बनवत बसाल ना तुम्ही तर 6 फॅक्टोरियल इतके वर्ड्स बनणार आहेत. ओके, सो नेक्स्ट थर्ड वन सी ऑप्शन, सबटाइप नंबर सी पहा रे. देर इज नो रेस्ट्रिक्शन. अरे रेस्ट्रिक्शन नाहीये तर हे पहा बरं किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 7 फॅक्टोरियल वेज. रेस्ट्रिक्शन नसेल तर 7 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होत असतात. ओके, देन याच्यानंतर बिगिन अँड एंड विथ वॉवेल. आता वॉवेल कोण असतं रे? ए ई आय ओ यू. आता यातला इथे कोण प्रेझेंट आहे? मला असं वाटतं इथे ओ पण प्रेझेंट आहे, आय पण प्रेझेंट आहे. बस दोघेच प्रेझेंट आहेत. आता हे दोघे सोडून बाकी कोण आहेत रे? कॉन्सोनंट्स एच, देन एस, देन टी, देन आर अँड देन वाय. हे सर्व कॉन्सोनंट्स आहेत. ते म्हणतात बिगिन्स अँड एंड्स विथ वॉवेल म्हणा. हे पहा 7 लेटरचा वर्ड बनवत आहे. 1 2 3 4 5 6 7. इथे ना तुम्हाला वॉवेल टाकायचं, इथे पण तुम्हाला वॉवेल टाकायचं. ते म्हणतात बिगिन्स अँड एंड्स विथ वॉवेल. वॉवेलच टाकायचं तुम्हाला सुरुवातीला आणि एंडला. सांगा इथे एखादा वॉवेल, या दोघांमधला एक वॉवेल टाकण्याचे 2 वेज आहेत. मग राहिलेला वॉवेल इथे टाकणार तुम्ही, म्हणजे इथे टाकण्याचं फक्त एकच वे आहे. आता राहतात किती? 1 2 3 4 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज. असं जरी करा किंवा असं म्हणा की यार हा प्लेस फिल करण्याचे देर आर 5 वेज. 5 मधला कोणी टाकू शकतो. हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज, हा प्लेस फिल करण्याचे 3 वेज, हा प्लेस फिल 2च राहिला ना, 2 कोणतेही टाका 2 वेज, आणि हा प्लेस फिल करण्याचा एकच वे आहे. सो आन्सर शुड बी गाइज 2 into 5 into 4 into 3 into 2 into 1 into that 1. ओके, सो हा आपला आन्सर असला पाहिजे. करून घ्या मल्टिप्लिकेशन, जो येईल तो येईल. येस, आय होप तुम्हाला समजत आहे सर्व. ओके, तर पहा रे पुढे. ते म्हणताय एंड इन एस टी. एस आणि टी नी एंड झाला पाहिजे म्हणा. मग मी एक काम करतो, एस आणि टी जरा सेपरेट करतोय. मग बाकीचे कोण आहेत रे? एच आहे, आय आहे, ओ आहे, आर आहे, वाय आहे. एंड्स विथ एस टी म्हणजे एंडला तुम्हाला एस टीच पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 हे जे 7 लेटरचा वर्ड बनणार आहे, एंडला तुम्हाला एस पाहिजे, इथे टी पाहिजे. एस आणि टीच पाहिजे एंडला. ऑप्शन नाही यार, हे एस आणि टी इथे पाहिजे आपलं. डन. आता मी म्हणतो की काय 1 2 3 4 5 जागा आहेत आणि 5 लेटर्स आहेत. मीन्स 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 5 फॅक्टोरियल वेज. जसं n ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन n फॅक्टोरियल वेज असतं, सो सिमिलरली 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 5 फॅक्टोरियल वेज. असं जरी करा किंवा असं म्हणा की हा प्लेस फिल करण्याचे 5 वेज आहेत. 5 मधला कोणी टाकेन. हा प्लेस फिल करण्याचे 4 वेज, एक इथे पडला, राहिले 4. हा प्लेस फिल करण्याचे 3 वेज, 2 वेज, 1 वे. सो आन्सर शुड बी गाइज 5 into 4 into 3 into 2 into 1, दॅट मीन्स 5 फॅक्टोरियल. इंटू इथे एस टाकण्याचा एकच वे, एकच एस आहे तोच टाकायचा. इथे टी टाकण्याचा एकच वे, एकच टी आहे तोच टाकायचा. काही ऑप्शन्स नाहीये. सो आन्सर शुड बी गाइज 5 फॅक्टोरियल. ओके, नाउ बिगिन्स विथ एस अँड एंड्स विथ टी. 1 2 3 4 5 6 7. सुरुवातीला पाहिजे एस, नंतर पाहिजे टी. ऑप्शनच नाही. इथे एक्स टाकण्याचा एकच वे, इथे टी टाकण्याचा एकच वे. आता राहिले 5 लेटर्स. इथे एखादा लेटर टाकण्याचे 5 वेज, 4 वेज, 3 वेज, 2 वेज, 1 वे. दॅट मीन्स दिस इज 5 फॅक्टोरियल. हा आपला मुलांना इथे आन्सर बनला पाहिजे. तुम्हाला समजलं ना? पहिलं एस टाकायचं, नंतर टी टाकायचं आहे. एस टाकण्याचा एकच वे, टी टाकण्याचा एकच वे. राहतात 5 लेटर्स. 5 लेटर्स कॅन बी अरेंज्ड इन 5 फॅक्टोरियल वेज. हे तर आपल्याला माहितीच आहे. ओके, तुम्ही याला असं पण लिहू शकता की पहिल्या जागी 5 वेज आहेत. कोणतेही 5 लेटर टाकेन राहिलेले. हे 2 सोडून राहिलेले 5 लेटर टाकेन. 4 3 2 1. अँड ॲट द सेम टाइम म्हणून ते इंटू 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 करायला लागतं, मल्टिप्लिकेशन करायला लागतं. सो यस स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला व्यवस्थित. बरेच सारे सबटाईप्स होते, याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ गोष्टी व्यवस्थित कव्हर झालेल्या आहेत. ओके, पहा आता असेच काही क्वेश्चन्स करूया. हळूहळू ग्रॅज्युअली थोडीशी डिफिकल्टी लेवल आपण इथे वाढूया. नाउ सी, फाइंड नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स इन द वर्ड सोलापूर सो दॅट कॉन्सोनंट अँड वॉवेल्स आर प्लेस्ड ऑल्टरनेटली. जर बघूया सोलापूरमध्ये किती कॉन्सोनंट्स आहेत. हे पहा, एस, देन एल, देन पी, देन आर. हे 4 मुलांना कॉन्सोनंट्स आहेत आणि वॉवेल कोण आहे रे? ओ आहे, त्याच्यानंतर ए आहे आणि त्याच्यानंतर यू आहे. बरोबर ना? सो सोलापूरमध्ये मुलांना 4 कॉन्सोनंट्स आहेत आणि 3 वॉवेल्स आहेत. म्हणजे टोटल 7 जागा आहेत ज्याच्यावरती आपल्याला काही ना काही टाकायचं आहे.
सो 1 2 3 4 5 6 7 7 जागा आहेत. अरे ते म्हणताय की ऑल्टरनेटली टाकलं पाहिजे, ऑल्टरनेटली. मग मी जरा विचार करतोय ऑल्टरनेटली टाकलं पाहिजे. समजा इथे वॉवेल टाकला, सर काय वॉवेलचं स्पेलिंग व्ही पासून, ओके चुकून ओ लिहिलं. इथे वॉवेल टाकला, इथे कॉन्सोनंट, इथे वॉवेल, इथे कॉन्सोनंट, इथे वॉवेल, इथे कॉन्सोनंट, इथे वॉवेल. बरोबर 1 2 3 4 4 वॉवेल तर नाहीच आहेत ना इथे. 4 वॉवेल कुठे, 3च वॉवेल आहेत. बरोबर ना. सो एक जरा काहीतरी विषय चुकला आपला इथे, नाही का? काय चुकलंय सांगू शकता का? समजलं तुम्हाला? स्टार्ट कशाने केलं पाहिजे? वॉवेलनी स्टार्ट नव्हतंच केलं पाहिजे. ऍक्च्युली स्टार्ट केलं पाहिजे होतं तुम्ही म्हणाल ना कॉन्सोनंटने. मग समजा जर का इथे कॉन्सोनंट, इथे वॉवेल, कॉन्सोनंट वॉवेल, कॉन्सोनंट वॉवेल, कॉन्सोनंट. 1 2 3 4 4 कॉन्सोनंट पाहिजे आहेत ना भाऊ. 4 कॉन्सोनंट. 1 2 3 3 वॉवेल पाहिजे. 3 वॉवेल तर आहेत ना रे. 3 वॉवेल्स तर इथे आहेच ना. बरोबर ना. मग सांगा बरं इथे एखादा कॉन्सोनंट टाकण्याचे किती वेज आहेत? 4 कॉन्सोनंट्स 4 वेज. बरोबर. इथे एखादा कॉन्सोनंट टाकण्याचे 3 वेज. इथे एखादा कॉन्सोनंट टाकण्याचे 2 वेज. इथे राहिलेला कॉन्सोनंट तिथेच टाकायचे ऑप्शन्स नाही. तुम्हाला समजतं ना मी काय म्हणतोय? 4 कॉन्सोनंट्स आहेत. पहिला कॉन्सोनंट घेतला म्हणजे 4 वेज आहेत इथे फिल करण्याचे. आता 3च राहिले. 3 वेज आहेत इथे फिल करण्याचे. कोणतेही 3 टाकेन मी, नाही का? कोणत्याही 3 मधला कोणतेही टाकेन. 2च कॉन्सोनंट राहिले, 2 वेज, 1 वेज. आता वॉवेल टाकायचे आपल्याला 3 वॉवेल्स आहेत. त्या हा प्लेस फिल करण्याचे 3 वेज आहे. 3 मधला कोणताही टाकेन. आता 2च राहिले, 2. इथे ऑप्शनच नाही 1. सो आन्सर शुड बी गाइज 4 into 3 into, समजतं ना? 4 into 3 into 3 into 4 into 3 into 3 into 2 into 2 2 into 2 into 1 into 1 याचं मल्टिप्लिकेशन जो काही बनेल, ओके, तो आपला इथे आन्सर असणार आहे. येस, ऑल्टरनेट पोझिशनला प्लेस करण्याचे वेज होते. सी नेक्स्ट वन. अ कोड वर्ड इज फॉर्म्ड बाय 2 डिफरंट इंग्लिश लेटर्स. हे पहा, 2 इंग्लिश लेटर यूज करून कोड वर्ड बनवायचा आहे. फॉलोड बाय 2 नॉन-झिरो डिस्टिंक्ट डिजिट्स म्हणे. बाबा A B C D अप टू Z याच्यामधले 2 डिस्टिंक्ट इंग्लिश लेटर पहिले यूज करायचे. बघा, 2 इंग्लिश लेटर यूज करायचे आणि त्याच्यानंतर पुढे फॉलोड बाय 2 नॉन-झिरो डिस्टिंक्ट डिजिट. म्हणजे 0 नाही, नॉन-झिरो डिस्टिंक्ट म्हणजे रिपीट नाही करू शकत तुम्ही. 1 आणि 1 नाही टाकू शकत. हे तुम्ही समजून घ्या. सो इथे ना मी हे लेटर्स टाकणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यात, ओके. आणि इथे मी नंबर्स टाकणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्यातले हे 2 नंबर बेसिकली इथे टाकणार आहे मुलांना, इथे आणि इथे. येस, हे तुम्हाला समजलं पाहिजे. वास्तविक क्वेश्चन. अ कोड वर्ड इज फॉर्म्ड बाय 2 डिफरंट म्हणतात इंग्लिश लेटर्स फॉलोड बाय 2 नॉन-झिरो डिस्टिंक्ट डिजिट. फाईन नंबर ऑफ सच कोड वर्ड्स. ओके, असे किती कोड वर्ड्स बनतील हे आपल्याला ते विचारतात. मग मी तर तुम्हाला सांगतो पहा, टोटल 26 लेटर्स असतात. हा प्लेस फिल करण्याचे 26 वेज, हा प्लेस फिल करण्याचे 25 वेज, बिकॉज इथे एक गेलं तर इथे 25, एक नाही कमी. देर आर 9 डिजिट्स. हा प्लेस फिल करण्याचे 9 वेज, हा प्लेस फिल करण्याचे गाईज 8 वेज, बिकॉज इथे जो यूज झाला तो परत इथे यूज नाही करू शकत. रिपिटेशन इज नॉट अलाउड. डिस्टिंक्ट डिजिट म्हणतात ते. सो यांचं सर्वांचं करा यार मल्टिप्लिकेशन. सो इतके कोड वर्ड्स बनतील. 26 into 25 into 9 into 8 इतके कोड वर्ड्स बनतील. त्याच्यामध्ये पुढे काय म्हणतात ते, ऑल्सो फाइंड नंबर ऑफ सच कोड वर्ड्स दॅट एंड विथ अन इव्हन डिजिट. दॅट एंड विथ इव्हन डिजिट म्हणजे काय माहिती का? हा पहिला सबटाईपचा आन्सर. दॅट एंड विथ इव्हन डिजिट म्हणजे काय? जर हे दोघे कट करतो मी, बरोबर. इव्हन नंबर किती आहेत इथे समजतं का? 4 इव्हन नंबर आहेत माझ्याकडे. मग मी असं म्हणेन की हा प्लेस फिल करण्याचे जरा 4 वेज. जो मोस्ट सर्टन प्लेस असतो तो आधी फिल करायचा असतो. मोस्ट सर्टन म्हणजे आता त्यांनी थोडीशी जास्त हिंट या प्लेस बद्दल दिली ना, की एंड विथ इव्हन डिजिट ना, म्हणजे यार इथे इव्हन नंबर असला पाहिजे. मग ह्या 4 मधला कोणताही नंबर तिथे टाका, 4 वेज आहेत. मग एक नंबर तिथे पडला तर मग राहिले किती? टोटल 8 नंबर राहतात. एक पडलाय, 9 मधला एक पडलाय, आता 8 राहतात. म्हणजे हा प्लेस कॅन बी फिल्ड इन 8 वेज. सो आन्सर शुड बी 26 into 25 into 8 into 4. 8 into 4. ओके, यस. जातोय पुढे. पहा काय म्हणताय. फाइंड नंबर ऑफ अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन 4 at a time. 11 मधून 4 घेतले, 11 मधून 4 घेतले. सो दॅट स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स. बघा काय विषय. 11 ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. तर म्हणतात काय माहिती का, 11 ऑब्जेक्ट मधून 4 ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे आणि त्यांना अरेंज करायचे. समजतं का? क्वेश्चन मी परत वाचतो हवं तर. फाइंड नंबर ऑफ अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. फाइंड नंबर ऑफ अरेंजिंग 11 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स टेकन 4 at a time. म्हणजे 11 मधून 4 ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे, 11 मधून 4 ऑब्जेक्ट घ्यायचे आणि त्यांना मग अरेंज करायचं, असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे ठीक आहे यार, चलो ओके फाईन.
पुढे म्हणतात ते सो दॅट अ स्पेसिफाईड ऑब्जेक्ट ऑलवेज ऑकर्स, म्हणजे त्या 11 मधला एक कोणीतरी आहे तो काही झालं तरी येणारच आहे 4 मध्ये. म्हणजे ऑप्शन देत नाहीत तुम्हाला, म्हणजे ते 11 मधलं कोणीतरी एक फेवरेट ऑब्जेक्ट आहे आपला, तो घ्यायचाच आहे आपल्याला. बरोबर ना. असेल कोणीतरी मे बी ते असतं ना की यार मला टीममध्ये घ्या, तो 100%, ज्याची बॅट आहे त्याला तो टीममध्ये आहेच 100%. बरोबर, अशी केस आहे ही. ठीक आहे, तो 100% आहे त्या 11 म्हणजे त्या 4 मध्ये. 11 मधला कोणता तरी एक स्पेसिफाईड पर्सन आहे, त्याला घ्यायचंच आहे आपल्याला, विषयच नाही. यार आता जरा विचार करावर काय करू शकतो, त्याला घ्यायचंच आहे रे बाबा. ओके, मला असं वाटतं की काय केलं पाहिजे माहिती का, पहिले यार तुम्ही 4 लोकांना सिलेक्ट केलं पाहिजे. 4 लोकांना आधी तुम्ही सिलेक्ट करा. कसं डायरेक्टली कसं अरेंजमेंट करायचं सांगा बरं तुम्ही. डायरेक्टली अरेंजमेंट कशी करायची. तुम्हाला मे बी असं वाटेल की 1 2 1 2 3 4 हे थोडंसं वेगवेगळ्या वेनी आपण इथे सम करण्याचा ट्राय करूया. तो जो स्पेसिफाईड पर्सन आहे, तो जो स्पेसिफाईड पर्सन आहे तो तर असणारच आहे टीम म्हणजे अरेंजमेंटमध्ये, 4 लोकांच्या अरेंजमेंटमध्ये असणारच आहे. मग त्याला घ्या ना, त्याला घेण्याचा एकच वे आहे, बट त्याला टाकण्याचे 4 वेज आहेत. त्याला इथे कुठेतरी टाकण्याचे देर आर 4 वेज. मग मी असं लिहू का, तो स्पेसिफाईड पर्सन कुठे पण जाऊ शकतो, इथे पण इथे पण इथे पण इथे कुठेही जाऊ शकतो. सो देर आर 4 वेज गाईस, 4 वेज आहेत त्याला टाकण्याचे, कुठे जाऊ शकतो तो. मग आता पुढे काय, आता तर 3च लोक आहेत ना आणखीन एक्स्ट्रा. तुम्हाला समजतं का, आता 3च लोक आहेत. बरोबर, समजा तो इथे गेला, तो स्पेसिफाईड. आता 3 लोक आहेत ना बाकी, मग त्या 3 लोकांना इथे टाकायचं तुम्हाला. 10 मध्ये 3 आहेत बरं. आता किती किती 10 मध्ये 3 आहेत, कारण की तो स्पेसिफाईडला तर घेतला आणि टाकला 4 वेज आहेत, कुठेही जाऊ शकतो तो. समजा कुठेतरी गेला, समजा कुठेतरी गेला तर राहतात 10 लोक. आता हा प्लेस, दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन गाईज 10 वेज. तर 10 मधलं कोणी टाकू शकतो मी इथे. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन गाईज 9 वेज. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन गाईज 8 वेज. सो आन्सर शुड बी 10 into 9 into 8 into 4. असं करायला लागेल तुम्हाला आन्सर. दुसरा वे असा पण आहे, कसा नीट पहा काय. पहिले करायचं सिलेक्शन, पहिले फक्त सिलेक्ट करून ठेवा तुम्ही, नाही का. तो एक स्पेसिफाईड पर्सन आलाय, सिलेक्ट झालाय तो. आता उरलेला 10 मध्ये 3 लोकांना सिलेक्ट करायचं. हे पहा, अरेंजमेंटचा विषय आणखी झालेला नाहीये, पहिले फक्त सिलेक्ट करून ठेवा तरी. म्हणजे आता किती झालं रे टोटल, तुमची 4 लोकांची टीम बनली ना. हा आता आहेत ना, आता करूया ना पण आपण अरेंज, आता नाही का. आता अरेंज करूया ना. तुम्हाला समजतं का, पहिले 4 लोक तुम्ही इथे बोलवा, स्पेसिफाईड पर्सनला ठेवलं इथे. राहिलेले 3, 10 मध्ये 3घांना सिलेक्ट करा. बरोबर, आता हे जे 4 लोक झालेले आहेत त्यांना एकमेकांमध्ये कसं पण अरेंज करा. आणि आपल्याला माहिती 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज्ड इन 4 फॅक्टोरियल वेज. सो इंटू अरेंजमेंटचं वेज करायला लागतं इथे. अँड आहे ना, सिलेक्ट झालं अँड आता अरेंज करा ना. मग किती बनतं पहा बरं. 10c3 मीन्स 10 फॅक्टोरियल, फॉर्म्युला डिफरन्स ना, 7 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 ना रे. 10 फॅक्टोरियल मीन्स गाईज 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल इंटू 4 3 2 1 4 3 2 1. बरोबर, होल डिवाइड बाय 7 फॅक्टोरियल आहेच आहे खालती, कॅन्सल होतं. 3 फॅक्टोरियल तर आहेच आहे. 3 फॅक्टोरियल मीन्स 3 इंटू 2 इंटू 1. सो हे कॅन्सल आहे. सो 10 9 8 4 10 9 8 4 सेमच तर येतं आन्सर, सेमच तर आन्सर येतं. काही लोकांना मे बी आता असं पण वाटत असेल रे, तर स्पेसिफाईड पर्सनला घ्या, करा सिलेक्ट. स्पेसिफाईड पर्सनला सिलेक्ट करण्याचं एकच वे. आता मग राहिलेले 3 जे आहेत ना, मग त्या 10 मध्ये 3 लोकांना सिलेक्ट पण करायचं ना अरेंज पण करायचं. मे बी तुम्हाला असं वाटेल, समजतं का, सिलेक्ट पण करायचं आणि अरेंज पण करायचं, एकमेकांमध्ये अरेंज पण करायचं असं वाटेल. मग हे आन्सर असलं पाहिजे असं वाटायला लागतं. बट तो आन्सर आणि हा आन्सर मॅच नाही करत. सॉल्व्ह करून पहा तुम्ही, करून पहा सॉल्व्ह. का नाही मॅच करत माहिती का. इथे तुम्ही काय केलं माहिती का, तो स्पेसिफाईड पर्सन घेतलाय, ओके मान्य. आता ते बाकीचे 3 पर्सन जे आहेत ना 10 मधले, त्यांना सिलेक्ट केलं आणि अरेंज केलं. पण त्यांना सिलेक्ट आणि अरेंज हे एकमेकांमध्ये केलेलं, एकमेकांमध्ये तुम्ही सिलेक्ट आणि अरेंज केलं. याच्यासोबत बिलकुल अरेंज नाही केलं, याला तुम्ही ठेवलंय कुठेतरी आणि यांना सिलेक्ट प्लस अरेंज करतोय. म्हणजे समजा इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता बरोबर, हे 3घांना सिलेक्ट केलं. आता हे 3घेच एकमेकांमध्ये अरेंज होत आहे. म्हणजे हा इथे जाऊ शकतो किंवा हा इथे जाऊ शकतो किंवा हा इकडे येऊ शकतो किंवा मे बी हा इकडे जाऊ, काय येऊ शकतो त्या एकमेकांमध्ये. पण या 3घांच्या मध्ये हा कधी येणार हे कुठे प्रोव्हिजन आहे इथे, समजतं का. 3घांच्या मध्ये हा कुठे येणार. मग एक काम करा ना, पहिले 10 मध्ये 3घाला घ्या. 10 एक फिक्स आहे ना, त्याला जरा साईडला काढा. मग त्या 10 मध्ये 3घांना घ्या, 3घांना अरेंज करा, सिलेक्ट प्लस अरेंज करा, म्हणजे 10p3. बरोबर. मग आता काय पहा, या 3घांच्या मध्ये अशा जागा आहेत ना 1 2 3 4. मग त्या स्पेसिफाईड पर्सनला घ्या आणि कुठे पण टाका, कुठे पण टाका.
4 वेज आहेत ना, 1 2 3 4 4 वेज आहेत टाकण्याचे, सो म्हणून इंटू 4, म्हणून इंटू 4. आता हे करून पहा, हे आणि हे टोटली सेम आहे. सो असा अप्रोच तुम्हाला इथे ठेवायला लागणार आहे. जातोय पहा पुढे मी, काय क्वेश्चन आहे पहा. 3 बॉयज अँड 3 गर्ल्स आर टू सिट इन अ रो. ओके, 3 मुलं 3 मुली एका रो मध्ये बसणार आहेत. ठीक आहे. हाऊ मेनी वेज कॅन दिस बी डन इफ देर आर नो रेस्ट्रिक्शन. काहीच रेस्ट्रिक्शन नाही आहे. 6 मुलं, 3 मुलं आणि 3 मुले, टोटल 6 लोक आहेत. 6 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 6 फॅक्टोरियल वेज विदाउट एनी रेस्ट्रिक्शन. काही रेस्ट्रिक्शनच नसेल, देन 6 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 6 फॅक्टोरियल वेज. येस, डन. फर्स्ट सबटाइप झालाय पहा. देर इज अ गर्ल ॲट इच एंड म्हणे. टोटल 6 लोक आहेत ना, 1 2 3 4 5 6, बरोबर. एंडला ना मुलीच पाहिजे असं आपलं रिक्वायरमेंट आहे. आता मी तुम्हाला असं सांगतोय पहा, एंडला जर का तुम्हाला मुलीच पाहिजे असतील, ओके, सो G1 G2 G3 3 मुली आहे, B1 B2 B3. एंडला मुलीच पाहिजे आपल्याला यार. म्हणजे इथे एंडला या 3 मुलींमधून एखादी मुलगी टाकण्याचे देर आर 3 वेज. आता 2च मुली राहिल्या, सो इथे एखादी मुलगी टाकण्याचे देर आर 2 वेज. बरोबर ना. अँड आहे बरं, सर्व आहे अँड ॲट द सेम टाइम. आता हे 3 मुलं आणि 1 मुलगी, दॅट मीन्स 4 जण राहिलेला आहे. कोणी टाका यार, आपल्याला फिल करण्याचे 4 वेज आहे. 1 गेली, आता 3 राहिलं आहे. 3 वेज आहे, 2 वेज आहे, 1 वे. सो आन्सर शुड बी 3 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 2. हा आन्सर असणार आपला सेकंड सबटाईपचा. पाहत आहे. बॉयज अँड गर्ल्स आर ॲट ऑल्टरनेट प्लेसेस. आता बघा काय, आता चांगलाच विषय हा. G1 G2 G3 B1 B2 B3. 3 गर्ल्स 3 बॉयज. ओके, आपल्याला काय पाहिजे पहा, 1 2 3 4 5 6. ऑल्टरनेट पोझिशन पाहिजे. ऑल्टरनेट पोझिशन म्हणजे समजतं का. सो मुलगी बसते, मुलगा बसतोय, गर्ल बॉय, ऑल्टरनेट पोझिशन असं पाहिजे आपल्याला. तुम्ही म्हणणार असं का, 1 2 3 4 5 6. तुम्ही म्हणणार मुलींपासून सुरुवात का. मे बी फर्स्ट वन इज अ बॉय, ओके, देन गर्ल, देन बॉय, देन गर्ल, देन बॉय, देन गर्ल, असं पण तर होऊ शकतं. ऑल्टरनेट तर हे पण पॉसिबल आहे. सो अशा 2 केसेस बनतात. जर का मुलांना तुम्हाला ऑल्टरनेट पोझिशन पाहिजे असेल ना, गर्ल्स बॉईजमध्ये ऑल्टरनेट पोझिशनमध्ये अरेंज करायचे असतील, सो हा एक वे आहे. ऑर हा पण एक वे. ऑर मीन्स ॲडिशन ना. सांगा रे, इथे मुलगी एक गर्ल टाकण्याची किती वेज आहेत. देर आर 3 गर्ल्स, सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 3 वेज. 2च मुली राहिल्यात. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 2 वेज. दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 1 वे बिकॉज एकच राहिली, टाकून द्या. बॉईज 3 बॉईज आहे. बॉय कॅन बी फिल्ड इन 3 वेज, 3 वेज आहेत. आता 2च बॉईज राहिलेले नाही का, सो 2 वेज. सिंगल बॉय 1 वे. 3 बॉईज आहे. बॉईज कॅन बी फिल्ड इन 3 वेज, 2 वेज, 1 वे. फर्स्ट गर्ल कॅन बी फिल्ड इन 3 वेज, 2 वेज अँड देन 1 वे. करा बरं हे मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 1 इंटू 1 काहीतरी करा, मल्टिप्लिकेशन बनेल. प्लस 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 1 इंटू 1 काहीतरी कराल, मल्टिप्लिकेशन काहीतरी बनेल, ऍड करा, आन्सर बनणार. यस. नाउ ऑल बॉयज सिट टुगेदर. Last subtype. All boys sit together, that means G1 G2 G3 then B1 B2 B3. हे बघा, ऑल बॉयज सिट टुगेदर म्हणजे त्यांचा एक ग्रुप आहे. अरे ग्रुप आहे, ग्रुप. आता तुम्ही सांगा बरं, इंडिव्हिज्युअल किती लोक आहेत. 1 2 3 4 4 लोक आहेत. 4, बरोबर ना. नाउ टेल मी, 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. बरोबर ना. 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. सिम्पल आहे. समजा त्यातला एखादा वे असा आहे, त्यातला एखादा वे असा असेल. समजा से फॉर एक्झाम्पल G1 देन B1 B2 B3 G2 and then G3. पहा ना, 1 2 3 4 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 4 फॅक्टोरियल वेज. आता 4 फॅक्टोरियल वे मधला एखादा वे असा असू शकतो यार. मग असं जर का तुम्ही मला एक वे द्याल ना, ओके, याचे मी तुम्हाला 6 वेज करून देईन. तुम्ही म्हणणार कसे काय, असंच ठेवा, यांना एकमेकांमध्ये अरेंज करा. से फॉर एक्झाम्पल B1 B3 B2 देन B2 B3 B1 B2 B1 B3, बरोबर. B3 B1 B2 B3 B2 B1. 6 वेज ना. तुम्ही मला हा असा एक वे जर का करून द्याल तर मी यांना इथेच ठेवणार, बट यांना एकमेकांमध्ये असं असं अरेंज करेन. ओके, समजतं काय तुम्हाला. असे 6 वेज करून देईन. सो म्हणायचं असं असतं की जर का तुम्ही मला 4 फॅक्टोरियल वेज करून द्याल, मग मी म्हणेन दिस 3 बॉयज
कॅन बी अरेंज इन देमसेल्स, ते स्वतःमध्ये एकमेकांमध्ये पण अरेंज होतात. किती वेज मध्ये? 3 फॅक्टोरियल वेज मध्ये, बिकॉज 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. सो अँड ॲट द सेम टाइम अरेंज होतात. सो म्हणून इथे इंटू करायचं. सो आन्सर शुड बी गाईज 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इतके वेज आहेत पहा. ओके, सो दॅट ऑल बॉयज विल सिट टुगेदर. ओके, नाव सी नेक्स्ट वन. काय म्हणताय? इन अ ग्रुप फोटोग्राफ 6 टीचर्स आर इन द फर्स्ट रो. बाबा 6 टीचर पहिल्या रो मध्ये, 18 students are in the second row. Okay, there are 12 boys and 6 girls. The 18 students मध्ये 12 boys 6 girls. Fine. Okay. If a middle position is reserved for a principal, हे पहा, प्रिन्सिपल टीचर मध्ये नाहीये, हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्या. टीचर मध्ये असेल तर ती मिडल पोझिशन घेऊच नाही शकत. 6 टीचर आहेत, ती मिडल असेल तर राहतात 5, इकडे 2 इकडे 3. अरे मिडल नाही होऊ शकत. सो म्हणून 6 टीचर, 3 टीचर अँड देन प्रिन्सिपल, हे तुम्हाला समजून घ्यायचं इथं. ओके, नाव हे बघा प्रिन्सिपल फिक्स आहे काय मध्ये. ओके, देन 1 2 3 1 2 3, इकडे 3 प्लेसेस आहेत, तिकडे 3 प्लेसेस आहेत, ती मध्ये. टीचर किती तरी T1 T2 T3 T4 T5 T6. सो गाईज देर आर 6 टीचर्स. फाईन. प्रिन्सिपलच्या आजूबाजूला टीचर करायचं अरेंज. सो दिस प्लेस कॅन बी फिल्ड इन 6 वेज. 6 टीचर्स आहेत, कोणी टाका. 6 वेज आहेत, 5 वेज आहेत, 4 वेज आहेत, 3च टीचर राहतात, 3 वेज आहे, 2 वेज आहे, 1 वे. सो टीचर अँड प्रिन्सिपल हे अरेंज झालेले आहेत, जसं त्यांनी कंडिशन सांगितले त्याप्रमाणे अरेंज केलेले आहेत आपण. ओके, पारे आणखी पुढे काय म्हणतात ते. आता जो सेकंड रो आहे ना, सेकंड रो मध्ये 18 स्टुडंट्स आपल्याला अरेंज करायचे आहेत. गाईज सेकंड रो मध्ये 18 स्टुडंट्स अरेंज करायचे, त्याच्यामध्ये 12 आर बॉयज अँड 6 आर गर्ल्स. फाईन. म्हणतात काय रे पुढे, रिझल्ट फॉर प्रिन्सिपल. ओके, इफ नो 2 गर्ल्स आर टुगेदर, म्हणजे कोणत्याही 2 मुली सोबत नाही ठेवायचे. नो 2 गर्ल्स आर टुगेदर, नो 2 गर्ल्स आर टुगेदर. ओके, कोणत्याही 2 मुली सोबत नाही ठेवायच्या. ओके, फाईन द नंबर ऑफ अरेंजमेंट. यार हे मुलींचे नखरे आहेत की त्यांना सोबत नाही बसायचं. मग ज्यांचे नखरे आहेत ना त्यांना 2 मिनिटासाठी जरा साईडला काढा. ज्यांचं काहीच नाही आहे त्यांना अरेंज करून टाका ना. बॉईजचं काहीच नाही आहे. सो देर आर 12 बॉईज ना. ओके, सो पारे बॉय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 देन 12. सो गाईज देर आर 12 बॉईज. 12 बॉईज आहेत, करून टाका ना अरेंज 12 बॉईजला. एक मिनिट काय, पहिले हे जे अरेंज केलेलं आहे 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 प्रिन्सिपल अरेंजमेंटचा एकच वे. सो 6 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज झालेले आहेत. अँड ॲट द सेम टाइम वी नीड टू अरेंज बॉईज. वी नीड टू अरेंज 12 बॉईज अँड वी नो दॅट 12 बॉईज कॅन बी अरेंज इन 12 फॅक्टोरियल वेज. पहा ना, कोणी कुठेही टाका रे, हा प्लेस फिल करण्याचे 12 वेज आहे, 11 वेज, 10 वेज, 9 करा. 12 फॅक्टोरियल वेज मध्ये 12 बॉईज कॅन बी अरेंज्ड. आता मी तुम्हाला ऑप्शन देतोय पहा इथं. मुलींना ना आपण आता थोडंसं प्रोव्हिजन करून देऊया. तिला सांगूया की यार इथे एक बॉक्स करतो, इथे एक बॉक्स करतो, इथे एक बॉक्स करतो, इथे एक बॉक्स करतो. सो बॉईजच्या शेजारी अशा जरा बॉक्सेस करतोय, प्लेसेस दाखवतोय मी त्यांना, बरोबर. अँड फायनली तिथे एक, त्याच्या पुढे अरे जा ना बाबा. ओके, सो असे बॉक्स करून दिले. मुली म्हणतात सोबत नाही बसायचं, सोबत नाही बसायचं. नो 2 गर्ल्स आर टुगेदर म्हणजे दोघांना सोबत नाही बसायचं, बरोबर. मग मी म्हणतोय असे बॉक्स करून दिले, यार तुम्हाला जिथे जायचं तिथे जा, कोणत्याही बॉक्समध्ये तुम्ही जा, तुमची मर्जी. सो G1 G2 G3 G4 G5 G6. सो देर आर 6 गर्ल्स. सो फर्स्ट गर्ल जाते आता इथे कुठेतरी जाणार आहे. ती किती वेज आहेत रे, तिला बसण्याचे किती वेज आहेत. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सो 13 वेज मध्ये ती फर्स्ट, ओके, फर्स्ट मुलगी जी आहे ना, पहिली मुलगी 13 वेज मध्ये बसू शकते, अरेंज होऊ शकते. नाउ द सेकंड गर्ल कॅन बी अरेंज्ड इन 12 वेज. समजा फर्स्ट गर्ल इथे बसली, सो आता बाकी राहिलेल्या 12 बॉक्सेस मध्ये सेकंड गर्ल जाऊन बसेल. देन थर्ड, देन फोर्थ, देन फिफ्थ अँड देन फायनली सिक्स्थ. 6 गर्ल बसते वेळी तिच्याकडे 8 बॉक्सेस आहेत. कोणत्याही 8 बॉक्सेस मधले कोणत्याही एक बॉक्स मध्ये जाऊन बसू शकते. सो इतके वेज येतात हे. सो हे आपलं टोटल आन्सर आहे. पहा, या क्वेश्चनचा हा ओव्हरऑल आन्सर आहे. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे करायला लागतं. येस स्टुडंट्स, जाऊ का मी पुढे. आणखीन एक क्वेश्चन घेतो, पहा काय म्हणताय. व्हॉट इज द नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स इन अ थ्रो ऑफ n ऑर्डिनरी डाइस. ओके, इन विच ॲटलिस्ट वन ऑफ द डाय शोज अन ऑड नंबर. ॲटलिस्ट वन ऑफ द डाय शोज अन ऑड नंबर. तर बघा काय, मी परत जरा वाचतोय. व्हॉट इज द नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स इन अ थ्रो ऑफ n ऑर्डिनरी डाइस. म्हणजे n डायस थ्रो केलं, 1 टाक, एकदा डाय टाकला, दुसऱ्यांदा टाकला, तिसऱ्यांदा 4 5 6 अप टू n डायस टाकला. फाईन. किती वेज आहेत.
ओके, एन डाय थ्रो केल्यानंतर. ओके, इन विच ॲटलिस्ट वन ऑफ द डाय शोज अन ऑड नंबर. म्हणजे एकाने तरी ऑड नंबर दाखवला पाहिजे. अरे एकाने तरी ऑड नंबर दाखवला पाहिजे. म्हणजे समजा जर का मी 3 डाय थ्रो केले, पहिल्या डायवरती 4 पडला, दुसऱ्या डायवरती 2 पडला, तिसऱ्या डायवरती 6 पडला, हे नाही पाहिजे आपल्याला. ऍटलिस्ट एकाने तरी ऑड नंबर दाखवला पाहिजे. ऍटलिस्ट एकाने. म्हणजे पहिल्यावरती 4, दुसऱ्यावरती 3, हे चालतं. ऍटलिस्ट एक तरी ऑड आहे ना. पहिल्यावरती 3, दुसऱ्यावरती 4, तिसऱ्यावरती हे पण चालेल यार. पहिल्यावरती 1, दुसऱ्यावरती 2, तिसऱ्यावरती 4, हा पण चालेल. ऍटलिस्ट 1 इज ऑड. पहिल्यावरती 1, दुसऱ्यावरती 3, तिसऱ्यावरती 6, देअर 2 आर ऑड. ऍटलिस्ट 1 ऑड म्हणतात ते. आता इथे 2 ऑड आहेत, बरोबर ना. सो आपल्याला असं पाहिजे यार मुलांना की एन डायस थ्रो केल्यानंतर असे किती आउटकम्स आहेत की जिथे ऍटलिस्ट 1 ऑड नंबर तरी आहेच आहे. मग मी इथे असं लिहितो का, ऍटलिस्ट 1 ऑड प्लस नो ऑड इज इक्वल टू टोटल वेज. समजतं का. ऍटलिस्ट 1 ऑड म्हणजे एक तरी ऑड आहे यार. एक ऑड असेल, 2 ऑड, 3 ऑड, 4 ऑड, 5 ऑड और मे बी एन ऑड. ऍटलिस्ट 1 ऑड म्हणजे ऑड नंबर असेल, एक तरी ऑड नंबर असेल, और ऑड नंबर नसेल. ऍटलिस्ट 1 ऑड और नो ऑड. याच्यापेक्षा आणखीन कोणता दुसरा वे आहे का, नाही ना. सो हे सर्व टोटल वेज मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. आता टोटल वेज तुम्ही म्हणाल टोटल वेज काय आहेत. पहा, पहिला डाय टाकला, 6 आउटकम्सचे वेज आहेत. किती? 6. फर्स्ट डाय थ्रो केला, देर आर 6 पॉसिबिलिटीज. सेकंड डाय थ्रो केला, देर आर 6 देर आर 6 पॉसिबिलिटीज. थर्ड डाय थ्रो केला, देर आर 6 पॉसिबिलिटीज. फोर्थ डाय थ्रो केला, देर आर 6 पॉसिबिलिटीज. समजतं ना डाय. ओके, बरोबर. ते 1 2 3 4 5 6 काही पडू शकता ना ते. 1 2 3 4. फिफ्थ डाय थ्रो केला, देर आर 6 पॉसिबिलिटीज. 6. nth डाय थ्रो केला, 6. दॅट मीन्स टोटल नंबर ऑफ वेज किंवा टोटल जे आउटकम्स असतात ना रे, these are 6 raised to power n. हा तर तुम्ही करून पहा ना. एक डाय थ्रो केला, देर आर 6 पॉसिबिलिटीज. हा बरोबर ना. एक डाय थ्रो केले 1 2 3 4 5 6च पडतं ना. 2 डाय थ्रो केले, सेकंड डाय थ्रो केला, देर आर अगेन 6 पॉसिबिलिटीज. 6 into 6 is 36. अरे बरोबर आहे ना. प्रोबेबिलिटी मध्ये पाहिलं असेल ना तुम्ही. 6 डाय जर का 2 डाय थ्रो केले, काय काय पडतं? 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. देन 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. माहिती ना, 6 6 अप टू 6 6 पर्यंत 36 बनत असतात असे. हे बरोबर आहे. ओके, आता पहा, आपल्याला याचे वेज काढायचे आहेत. ऍटलिस्ट 1 इज ऑड, याचे वेज फाइंड करायचे आहेत, बरोबर ना. प्लस नो 1 इज ऑड. अरे एक पण ऑड नाहीये. एक पण ऑड नाही म्हणजे 3 सर्वचे सर्व इव्हन आहेत. सो देर आर 3 इव्हन नंबर, 2 4 आणि 6. सो पहिला डाय टाकला, इव्हन नंबर पडला पाहिजे. सो देर आर 3 पॉसिबिलिटीज. दुसरा डाय टाकला, अरे इव्हन नंबरच पडला पाहिजे. देर आर 3 पॉसिबिलिटीज. तिसरा डाय टाकला, इव्हन नंबरच पडला पाहिजे. अगेन देर आर 3 पॉसिबिलिटीज. चौथा डाय टाकला, इव्हन नंबरच पडला पाहिजे. अगेन देर आर 3 पॉसिबिलिटीज. nth डाय टाकला, 3 पॉसिबिलिटीज. सो ऍटलिस्ट 1 नंबर शुड बी ऑड. याचे नंबर ऑफ लाईक वेज इट शुड बी इक्वल टू 6 raised to power n. अँड दिस 3 3 3 3 3 3 raised to n होतो यार. तिकडे जाऊन 3 raised to n बनतो. सो आन्सर शुड बी 6 raised to n minus of 3 raised to n. 6 raised to n minus of 3 raised to n. दॅट इज ऑप्शन नंबर सी. हा आपल्या मुलांना इथे आन्सर असला पाहिजे याला पर्टिक्युलर क्वेश्चनचा. आय होप तुम्हाला तो समजला असणार आहे. ओके, जातोय पहा पुढच्या क्वेश्चनवरती. काय म्हणताय पहा, वाचून घ्या बरं. लेट 11 लेटर्स A B C D up to K. ओके, पहा काय, A B C D E F G H I J K. So guys, these are 11 letters. Fine. 11 letters denote an arbitrary permutation of integers 1 to 11. म्हणजे तुम्हाला समजतं का, 1 to 11 तुमच्याकडे नंबर्स आहेत. 1 2 3 4 5 6 up to 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असे 11 लेटर्स आहेत. 11 इंटिजर्स आहेत. कोणाला पण कोणताही नंबर द्या. से फॉर एक्झाम्पल मी 1 ला दिला 2 नंबर, ए ला दिला 2 नंबर, बी ला मे बी 10 नंबर दिला, सी ला मे बी 11 नंबर दिला, डी ला मे बी मी से फॉर एक्झाम्पल 9 नंबर दिला. असे कोणाला कोणताही नंबर द्या, कोणाला कोणताही जाऊ शकतो. सो दिस 11 लेटर्स डिनोट आर्बिट्ररी परम्युटेशन ऑफ 11 इंटिजर्स. कोणताही कोणालाही द्या, दिला ठीक आहे. मग ते विचारता याचा व्हॅल्यू काय म्हणे, a minus of 1, guys, a minus of 1, then b minus of 2, then c minus of 3, then d minus of 4, a b c. थोडंसं जरा नीट लिहू का, हे सर्व रब करू का आता, आणि थोडंसं इज्जतीत लिहितो व्यवस्थित, नाही का. सो a minus of 1, b minus of 2, c minus of 3, d minus of 4, d a b c d e minus of 5, f minus of 6,
G minus of 7, F G H I J and then finally K. यार हे मल्टिप्लिकेशन काय असेल म्हणे बाबा, तुम्ही ना हे मल्टिप्लिकेशनसाठी ABCD EF G H I J K यांच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे ना. मग त्यांनी असं सांगितलं ना इनडायरेक्टली की A B अप टू K, ओके, यांच्या व्हॅल्यूज 1 2 3 अप टू 11, यांच्यामधलं अप टू 11 कोणी कोणाचाही व्हॅल्यू घेऊ शकतो, कोणी कोणताही व्हॅल्यू घेऊ शकतो, कोणी कोणताही व्हॅल्यू घेऊ शकतो यार. देन याचा आन्सर काय असणार? ऑलवेज इवन, नेसेसरीली झिरोच असला पाहिजे, ऑलवेज ऑड, नन ऑफ दिस. काय असतं पाहिजे याचा आन्सर? जरा विचार करतो. हे बघा झिरो होऊ शकतो बरं तो. से फॉर एक्झाम्पल इफ व्हॅल्यू ऑफ ए इज 1, इफ व्हॅल्यू ऑफ ए इज 1, 1 into 1 0, 0 into anything 0. इट कॅन बी 0, बट नेसेसरीली झिरोच असला पाहिजे का नाही? गरजेचं नाही की झिरोच असला पाहिजे. एचा व्हॅल्यू 2 आहे, 2 minus 1 इज 1. बीचा व्हॅल्यू 3 आहे, 3 minus 2 इज 1. असंच करत राहा. काही ना काही झिरो भरूच नका कोणाला. काही ना काही मल्टिप्लिकेशन बनेलच ना, काही ना काही मल्टिप्लिकेशन तर बनेलच ना. मग तेच विचारतात ते की आन्सर काय असलं पाहिजे. हे पहा, ऑड आन्सर केव्हा येतं? ऑड आन्सर केव्हा येतं? इफ ऑल आर ऑड देन ओनली मल्टिप्लिकेशन इज ऑड. इफ ऑल आर ऑड देन ओनली गाइज मल्टिप्लिकेशन इज ऑड. बरोबर ना? सर्वचे सर्व जर का ऑड असेल तरच मल्टिप्लिकेशन ऑड असेल रे. बघतोय जरा ऑड करून, नाही का सर्वांना. याला ऑड करायचं असेल तर मला वाटतं इथे इव्हन नंबर टाकला पाहिजे. इव्हन मायनस ऑड इज ऑड ना. याला ऑड करायचं असेल तर इथे इव्हन नंबर टाकला पाहिजे. समजतं तुम्हाला? हे इव्हन मायनस ऑड इज ऑड ना. याला जर का ऑड करायचं असेल तर इथे इव्हन नंबर टाकला पाहिजे. अगेन याला जर का ऑड करायचं असेल यू नीड टू पुट इव्हन नंबर हियर. याला ऑड करायचं असेल तर यार यू नीड टू पुट इव्हन नंबर हियर. याला ऑड करायचं असेल यू नीड टू पुट इव्हन नंबर हियर. टाकला पाहिजे इव्हन नंबर तिथे. आता याला जर का ऑड ठेवायचं असेल तर तिथे ऑड नंबर टाकला पाहिजे. ऑड, ऑड मायनस इव्हन इज ऑड. बरोबर ना? समजतं काय तुम्हाला? आता पहा नंबर्स आपल्याकडे काय काय आहेत माहिती का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. याच्यामध्ये ऑड नंबर किती आहेत बघतो, इव्हन नंबर किती आहेत बघतोय. 1 2 3 4 5. देर आर 5 इव्हन नंबर. पहा इथे एक इव्हन नंबर पाहिजे, इथे एक इव्हन पाहिजे, इथे एक इव्हन पाहिजे, इथे एक इव्हन पाहिजे, इथे एक इव्हन पाहिजे. 1 2 3 4 5 5 इव्हन नंबर संपला. 6th इव्हन नंबरचा रिक्वायरमेंट आहे, बट इव्हन तर नाही आहे ना. सो इथे तुम्हाला काही करा, ऑड नंबर टाकायला लागेल. ऑड मायनस ऑफ ऑड इज ऑड. सॉरी, ऑड नंबर टाकायला लागेल. ऑड मायनस ऑफ ऑड इट विल बी इव्हन. म्हणजे तुम्ही काहीही करा रे, या प्रोडक्ट ऑड ठेवण्यासाठी किती पण धडपड करा, हा प्रोडक्ट ऑड ठेवण्यासाठी सर्वजण ऑड पाहिजे. मग मी बघायला लागलो यार हा ऑड पाहिजे, हा ऑड पाहिजे. आता हा ऑड पाहिजे असेल तर हा इव्हन पाहिजे. इव्हन मायनस ऑड इज ऑड. मग 3 minus 1 कराल दॅट इज 2. तो सॉरी काय बोलतो यार, सॉरी इथे इव्हन ठेवा. इव्हन नंबर म्हणजे 4. 4 minus 1 इज 3. तर मग पुढे जाऊन हा ऑड बनतो. आपल्याला ऑड नंबर, ऑड ठेवायचं प्रोडक्ट आपल्याला ऑड मेंटेन करायचं आहे. समजा 2 मिनिटासाठी समजा की प्रोडक्ट ऑड करायचा, मग हे सर्वच ऑड असले पाहिजे. मग हे ऑड असण्यासाठी हा इव्हन असला पाहिजे. ए शुड बी इव्हन. हा ऑड असण्यासाठी सी शुड बी इव्हन. हा ऑड असण्यासाठी ई शुड बी इव्हन. हा ऑड असण्यासाठी जी शुड बी इव्हन. हा ऑड असण्यासाठी आय शुड बी इव्हन. हा ऑड असण्यासाठी के शुड बी इव्हन. बट इथे 6 इव्हन नंबरचा रिक्वायरमेंट आहे, बट 5च तर इव्हन नंबर इथे आहे. सो 5 नंबर इव्हन नंबर यूज झाले, बट एक कोणता तरी बाकी राहिला, तिथे इव्हन नंबर नाही टाकू शकत. मग ऑड नंबर टाकायला लागेल, ऑप्शन नाहीये. सो ऑड मायनस ऑफ ऑड इज इव्हन, अँड इव्हन इंटू एनिथिंग इट विल बिकम इव्हन. इव्हन इंटू एनिथिंग, किती पण आधी ऑड करा, बट एक जरी इव्हन नंबर आला मल्टिप्लिकेशन मध्ये इव्हन बनत असतात. सो आन्सर शुड बी नेसेसरीली ऑलवेज इव्हन. दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनला पाहिजे मुलांना. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. अरे ओके, घ्या आता पुढचा सम. काय म्हणताय पहा. सम ऑफ डिजिट्स इन अ युनिट प्लेस ऑफ ऑल द नंबर्स फॉर्म विथ द हेल्प ऑफ हे 3 4 3 4 5 6. हे नंबर्स घेऊन असे जितके बनतील तितके नंबर यार बनवा तुम्ही. जितके बनतील तितके नंबर तुम्ही बनवा आणि युनिट प्लेस वरती जे काही नंबर्स आहेत त्या सर्वांचं ॲडिशन करा आणि मग तो ॲडिशन काय बनतो हे तुम्हाला विचारतायत तिथे. मला एक गोष्ट समजते यार, मी इथे 6 ठेवेन, 5 ठेवेन, इथे मी 3 4 करेन. बरोबर, 6 ठेवेन. ओके, इथे आता 5 नाही घेणार, इथे 3 घेणार, इथे 4 आणि इथे 3 घेईन. 3 नाही 5 घेईन. 6 ठेवेन, 3 ठेवेन, इथे 5 घेईन, इथे 4 घेईन. 6 ठेवेन, इथे मे बी 5 घेईन. आता 5 नाही, 5 झाला होता ना ऑलरेडी. 6 ठेवेन, इथे 4 घेईन. 6 4
इथे 3 घेईन, इथे 5 घेईन, 6 4 5 3 असं घेईन. समजलं का? बरोबर. तर मी असं म्हणतोय की एंडला 6 ठेवून असे 6 नंबर बनतात. बरोबर. 6 6 6 6 6 6 6 वेळेस 36, 6 × 6 प्लस. सिमिलरली एंडला जर का तुम्ही 5 ठेवाल ना, एंडला 5 ठेवाल, 5, मग 6 ठेवा, इथे 4 ठेवा, इथे 3 ठेवा, 5 ठेवा, 6 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा, 5 ठेवा, 3 करा, देन 4, देन 6, 5, 3, 6, 4, 5, 5 नंतर 6 झाला, 5 नंतर 3 झाला, 5 नंतर 4, 6, 3, 5, 4, 3, 6. एंडला जर का तुम्ही 5 ठेवत असाल ना, एंडला जर का तुम्ही 5 ठेवत असाल मुलांना, तर असे पण 6 नंबर बनतात. बरोबर. 5 5 5 5 5 6 टाइम्स इज 30. 30. सिमिलर वेमध्ये एंडला जर का तुम्ही 3 ठेवाल, 3, एंडला 3 3 3 3 3 6 टाइम्स इज 18. ओके. अँड देन एंडला जर का 4 ठेवाल, 4 4 4 4 4 4 6 टाइम्स इज 24. म्हणजे असे हे नंबर हे याच्या खाली ठेवा, 6 6 6 6 6 6 टाइम्स 36. देन 5 5 5 5 5. समजलं ना काय म्हणायचं मला? असे जे नंबर बनतात ते असे एका खाली एक ठेवा ना, युनिट प्लेसचं ॲडिशन करत राहा ना. 6 6 टाइम्स, 5 6 टाइम्स, 4 6 टाइम्स, देन 3 6 टाइम्स. तसं केलं इथं काय बनतं हे 36 प्लस 24 आधी लिहितो, प्लस 30 प्लस 18. सो गाईज हा तर बनतो 60. 60 प्लस 30 इज 90. 90 प्लस 10 100 अँड 108. सो आन्सर शुड बी गाईज 108. 108 मुलांना इथे आपला आन्सर बनला पाहिजे. येस. तर पहा मुलांनो, आता हा वाला आर्टिकल काय आहे, आता याच्यामध्ये ना, याच्यामध्ये पण आपल्याला अरेंजमेंटच करायचं आहे. परमिटेशन वेन सम ऑफ द ऑब्जेक्ट्स आर आयडेंटिकल. म्हणजे काही ऑब्जेक्ट इथे आयडेंटिकल आहेत. से फॉर एक्झाम्पल 1 2 2. हे पहा, 2 ऑब्जेक्ट आयडेंटिकल आहेत. मी म्हणतो की 3 ऑब्जेक्ट्स आहेत. 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. यार गाइस 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. 3 फॅक्टोरियल मीन्स 6 वेज ना. होतं का रे 6 वेज मध्ये अरेंज? पहिले 2 घ्या बरं. 2 1 2 2 2 1. मला तर 3च वे मध्ये अरेंज होऊ शकतात. याच्या पलीकडे आणखीन कोणता वे पॉसिबल नाही. याच्या पलीकडे मुलांना आणखीन कोणताच वे पॉसिबल नाहीये. बरोबर ना. सो 6 वेज मध्ये थोडी ना अरेंज झालेत ते. सो आता इथे काय करायला लागत असं माहिती का? असं म्हणायचं की 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज, बट याच्यामध्ये एक असा कोणता तरी ऑब्जेक्ट आहे जो की 2 टाइम्स रिपीट झालाय, 2 टाइम्स. सो देअरफॉर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. सो आन्सर शुड बी 3 × 2 × 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल मीन्स 2 × 1. हे कॅन्सल होतं. आन्सर शुड बी 3. हा 3 वेज मध्येच अरेंज झालेला आहे. समजतं का प्रोसेस? क्लिअर आहे? एक ऑब्जेक्ट आहे जो की 2 वेज रिपीट झाला आहे. सो देअरफॉर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. देअरफॉर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. हे समजलं तुम्हाला? बरोबर. कारण की काय माहिती का मुलांना, तर हा जो काही एक वे आहे ना, याचे खरे तर 2 वे बनले पाहिजे होते. म्हणजे हा इथे गेला आणि हा इथे आला, पण ते बनत नाहीत कारण की दोघे सेम आहेत म्हणून. सो दिस 2 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन देमसेल्व्स इन 2 फॅक्टोरियल वेज. 2 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज झाले पाहिजे होते ऍक्च्युली, बट होत नाहीत. अरे बरोबर ना. म्हणजे समजा असे जर का नॉर्मली 10 वे जर का मी तुम्हाला इथे असे दाखवेन, तर आयडियली 10 × 2 फॅक्टोरियल इतके वेज खरे तर बनायला हवे होते. इतके वेज बनायला हवे होते. बरोबर. पण बनतायत किती? 10च बनतात. हे बनत नाहीत इतके. मग याच्यावरतून हे कसं आणू शकता? अरे यालाच 2 फॅक्टोरियलने डिवाइड केलं तर येऊ शकतो ते. समजलं का काय म्हणतोय? एक काम करतो, जरा परत एक्सप्लेन करून सांगतो नीट. नाव सी, तुमच्याकडे ऑब्जेक्ट्स आहे 1 2 आणि 2. बरोबर ना. समजा यार तीन डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स आहेत. 3 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. यार 3 फॅक्टोरियल वेज मध्ये अरेंज होतात ना 3 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. बरोबर ना. आता मी काय सांगतोय पहा, तुम्ही मला असे 2 वेज दिले. अरे तुम्ही मला असे 2 वेज दिले. तुम्ही म्हणला की हे 1 2 2 आहे आणि मी याला असं स्विच करून हे असं केलं. बट या 2 वेजला मी तर एकच कन्सिडर करतोय. यार 2 वेजला एकच कन्सिडर करतोय ना. बरोबर. बिकॉज मी म्हणतो की दिस 2 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 2 फॅक्टोरियल असं तुम्ही म्हणताय, बट ते ऍक्च्युली होत नाहीये. बरोबर. सो असे 2 वे दिले की मी त्याला काय करतो? 1 वे मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे 2ला 1 वे मध्ये कन्वर्ट करतो म्हणजे मी डिवाइड बाय 2 करतोय. अबे तेच तर केलं, डिवाइड बाय 2. वी नीड टू डिवाइड बाय 2 हिअर. बरोबर ना. मग असे तुम्ही मला 3 फॅक्टोरियल वेज द्याल, पण मला माहिती आहे 3 फॅक्टोरियल तर होणार नाही. सो म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल करायला लागतं आपल्याला. म्हणून आपल्याला डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल मुलांना इथे करायला लागणार आहे. परत एकदा एक्झाम्पल 1 2 4 4 4. सो गाईज
किती ऑब्जेक्ट्स आहे? 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज. 5 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन गाईज 5 फॅक्टोरियल वेज. आता मी काय सांगतोय तुम्हाला, तुम्ही असा मला एक वे दिला, तुम्ही म्हणताय हा पण एक वे आहे, हा पण एक वे, असे 6 वेज देताय बरं तुम्ही. ऍक्च्युली सांगतो मी तुम्हाला कसं काय. तुम्ही असे 6 वेज देताय. किती किती? 6 वेज देताय. 6 वेज देताय तुम्ही. तुम्ही म्हणणार हे 6 वेज कसे काय देतोय मी? तुम्ही म्हणताय 1 2 मी इथेच ठेवेन, मग हा 4 इथे टाकेन, हा 4 इथे टाकेन, हा एक वे, म्हणजे असं स्विच करून असं करेन. किंवा म्हणाल तुम्ही या दोघांमध्ये स्विच करेन, किंवा म्हणाल तुम्ही या दोघांमध्ये स्विच करेन. असे 6 वेज द्याल. तुम्ही म्हणणार 6 वेज कसे काय? अरे हे 3 ऑब्जेक्टला तुम्ही एकमेकांमध्ये अरेंज करता. 3 ऑब्जेक्ट्स कॅन बी अरेंज इन 3 फॅक्टोरियल वेज. 3 फॅक्टोरियल मीन्स 6 ना. सो हे 6 वेज मध्ये हे तिघे एकमेकांमध्ये असे अरेंज होऊ शकतात. पण मी तर म्हणतो अरे हे 6 फॅक्टोरियल वेज मध्ये, सॉरी 3 फॅक्टोरियल वेज मध्ये, मग 6 वेज मध्ये तुम्ही अरेंज केलं जरी असेल तर हे सर्वचे सर्व वेज सेम बनणार आहेत, सेम बनतात. मग तुम्ही 6 वेज द्याल तर त्याला मी एकच कन्सिडर करणार आहे. मग तुम्ही असे 5 फॅक्टोरियल वेज द्याल तर मी यांना 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 इतकेच कन्सिडर करणार आहे. दॅट मीन्स 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 मीन्स 3 फॅक्टोरियल ना. 3 × 2 × 1 is 6. मग तुम्ही म्हणणार हे असं कसं काय आला? ऑब्जेक्ट्स आर 5 बट 3 आर आयडेंटिकल. 3 आयडेंटिकल आहेत ना, 3 आयडेंटिकल आहेत. सो म्हणून हे 3 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं असतं. म्हणून हे 3 फॅक्टोरियलनी डिवाइड करायला लागत असतं मुलांना. सो आय होप तुम्हाला हे समजलं. ऑब्जेक्ट आयडेंटिकल असेल तर असा विषय. आता एकदम थोडेसे बेसिक सम्स घेतो, थोडंसं व्यवस्थित प्रॅक्टिस करूया आपण. हे ते म्हणताय नंबर ऑफ परमिटेशन ऑफ लेटर्स ऑफ इच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. दिव्या. ओके, किती लेटर आहे? 5 लेटर. 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल. कोणीच रिपीट नाहीये. ओके, इथे पहा शांताराम. ओके, किती लेटर्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. गाइस 9 लेटर्स कॅन बी अरेंज इन 9 फॅक्टोरियल वेज. बट कोणी सेम आहे का बघा जरा इथे. मला असं वाटतं इथे ए 3 वेळेस आलाय. 1 2 3. ए 3 टाइम्स आलाय. सो देअरफॉर डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल. ओके, आणखीन कोणी रिपीट आहे का रे? आणखीन कोणी रिपीट आहे? आणखीन तर वाटत तर नाही यार मला दुसरा कोणी रिपीट नाही आहे. सो हाच आन्सर आहे आपला. ओके, नाव रिप्रेझेंट गाईज. ओके, किती रे? 1 2 3 4 5 6 7 8 9. गाईज 9 लेटर्स कॅन बी अरेंज इन 9 फॅक्टोरियल वेज. बट कोणी रिपीट आहे का पहा. हे पहा, ई 1 2 3. ई 3 वेळेस आलाय. सो डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल. आणखीन कोणी आहे का पहा. आर आहे. आर 1 2 2 वेळेस आहे. सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल करा. परत डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. आणखीन कोणी रिपीट आहे का? आणखीन कोणी रिपीट तर दिसत नाहीये. ओके, नाही आहे ना? येस, नाही आहे यार. पुढे पहा बरं. कंबाईन किती लेटर्स आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 लेटर्स कॅन बी अरेंज इन गाईज 7 फॅक्टोरियल वेज. बट याच्यामध्ये कोणी सेम आहे का पहा. सेम आहे कोणी? सेम कोणी दिसत नाही येणार आहे. कोणीच सेम नाही यार. आयडेंटिकल तर काहीच नाही आहे ना, की मी काही रॉंग तर बघत नाही ना. ओके, येस येस, सेम नाही आहे कोणी. सो 7 लेटर्स कॅन बी अरेंज इन गाईज 7 फॅक्टोरियल वेज. अँड फायनली लास्ट वन, बालभारती. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो गाईज देर आर 10 लेटर्स. 10 लेटर्स कॅन बी अरेंज इन 10 फॅक्टोरियल वेज. बट त्याच्यामध्ये कोणी सेम आहे का पहा. मी जरा बघतो इथे. सो बी बी देन ओके 2 वेळेस. सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. देन ए ए ए 3 आहेत रे. सो डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल वेज. येस, फाईन. देन आणखीन कोणी आहे का इथे? रिपीट नाही आहे. सो हे हा आपला इथे आन्सर असणार आहे या सब टाईपचा. येस, सो हे असं करायचं असतं पहा तुम्हाला. जातोय पहा पुढे. काय म्हणताय पहा. अ कॉइन इज टॉस्ड 8 टाइम्स. बाबा एक कॉइन 8 वेळेस टाकलाय. कॉइन 8 वेळेस टाकलाय. ओके, इन हाऊ मेनी वेज कॅन वी ऑब्टेन 4 हेड्स अँड 4 टेल्स. यार कॉइन जर का 8 वेळेस टाकला, 1 2 3 4 1 2 3 4. कॉइन जर का मी 8 टाइम्स टाकत असेल तर ते आपल्याला असं विचारतात इन हाऊ मेनी वेज कॅन वी ऑब्टेन 4 हेड्स अँड 4 टेल्स. 4 हेड आणि 4 टेल ऑब्टेन करण्याचा हा एक वे आहे. म्हणजे हेड 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 पडले, देन टेल 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 पडले. असे पहिले 4 वेळेस हेड पडले, नंतर 4 वेळेस टेल पडले. 4 हेड अँड 4 टेल ऑब्टेन करण्याचा हा पण तर एक वे. हेड टेल हेड टेल हेड टेल हेड टेल. बरोबर ना रे? समजलं का? 4 हेड अँड 4 टेल मिळण्याचा हा पण तर एक वे. हेड टेल 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 हेड हेड टेल हेड. 4 हेड 1 2 3 4 हेड 1 2 3 4 टेल. काय करताय बे तुम्ही? हे 4 हेड आणि 4 टेल मिळण्याचे वेज काढताय का? पण मला तर वाटतं तुम्ही काय करताय माहिती का? तुम्ही या 8 ऑब्जेक्ट्सला अरेंज करताय. 8 ऑब्जेक्ट्सला अरेंज करताय ऑफ विच 4 आर आयडेंटिकल 4 आर आयडेंटिकल. हेच करताय तुम्ही. यांना सर एकमेकांमध्ये लाईक इकडे तिकडे अरेंज करून लाईक वेज काढताय ना.
सो 4 हेड अँड 4 टेल्स कॅन बी ऑप्टेन इन दीज वेज. इतक्या वेजमध्ये ते ऑप्टेन होऊ शकतात 4 हेड आणि 4 टेल. त्यातले 3 वेज मी जस्ट दाखवलं तुम्हाला. सबटाईप बी काय म्हणताय, ॲटलिस्ट 6 हेड्स. गाईज ॲटलिस्ट 6 हेड्स किती वेज मध्ये लाईक पडू शकतं. ॲटलिस्ट 6 हेड म्हणजे 6 टाइम्स हेड, 1 2 3 4 5 6. 6 हेड 2 टेल, or 1 2 3 4 5 6 7 head 1 tail, or all head 1 2 3 4 5 6 7 8. समजतं का. ते म्हणतात ॲटलिस्ट 6 हेड किती वेज मध्ये पडू शकतं नाही का. ॲटलिस्ट 6 हेड्स किती वेज मध्ये पडू शकतात असं आपल्याला ते विचारतात. ॲटलिस्ट 6 हेड्स म्हणजे काय रे. 6 हेड्स or 7 heads or 8 heads. Now tell me guys, 8 objects can be arranged in 8 factorial ways, but यातले 6 सेम आहेत. 6 factorial into 2 सेम आहेत, 2 factorial, or means addition. 8 objects can be arranged in 8 factorial ways, but out of which 7 are identical, that means 7 factorial, or means addition. 8 objects can be arranged in 8 factorial ways, but out of which 8 सर्वचे सर्व सेम आहेत, so therefore 8 factorial ways. 8 हेड पडण्याचा एकच वे, एकच वे, तोच एक वे आला इथे. आता मग या सर्वांचं ऍडिशन करायला लागणार आहे तुम्हाला. मुलांनो या सर्वांचं तुम्हाला काय करायला लागणार आहे, ऍडिशन करायला लागणार आहे. यस, ओके. सो हा होता हा सम. जातोय पुढे. नेक्स्ट वन बरं काय म्हणताय. फाइंड नंबर ऑफ वेज ऑफ अरेंजिंग लेटर्स ऑफ द वर्ड मॅथमॅटिकल. ओके, मॅथमॅटिकल हा जो वर्ड आहे इथे लिहितोय बा मी व्यवस्थित. मॅथमॅटिकल. सो गाइज हा जो वर्ड आहे ना, ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 letters can be arranged in 12 factorial ways. Okay, out of which a then a then a 3 times 3 factorial. आणखीन कोणी आहे का. t and then t 2 t, so 2 factorial ways. then m 2 times 2 factorial. आणखीन कोणी आहे का पहा. नाही आणखीन. सो मॅथमॅटिकल वर्ड गाईज कॅन बी अरेंज्ड इन दीज वेज. इतक्या वेज मध्ये आपण मॅथमॅटिकल वर्ड अरेंज करू शकतो. हा एक वे दाखवलाय, दुसरा वे असं पण होऊ शकतो ना. हे सर्व असंच लिहा, फक्त हे स्विच करा, म्हणजे इथे एल लिहा, इथे ए लिहा, असा एक वर्ड बनवू शकतो ना. असे इतके वेज बनतात. अरे इतके वर्ड्स बनतात. पुढे काय म्हणतात ते, हाऊ मेनी ऑफ दीज अरेंजमेंट्स हॅव ऑल वॉवेल्स टुगेदर. तुम्हाला काय पाहिजे माहिती का, ऑल वॉवेल्स, सर्वच्या सर्व वॉवेल्स तुम्हाला सोबत पाहिजे. कोण आहे वॉवेल इथे. ए, ओके, ए, देन ई, देन वॉवेल्स ए, that means ए, देन अगेन आय, आणखीन कोण वॉवेल आहे. ए, येस. सो दीज आर वॉवेल्स गाईज. आता मग कॉन्सोनंट कोण कोण राहतं पहा. हे पहा, हे सर्व तुम्हाला सोबत पाहिजे. आता कॉन्सोनंट्स राहतात एम, टी, एच, एम, टी, सी, एल. हे कॉन्सोनंट्स राहतात. आता मला तुम्ही इतकंच सांगा की टोटल किती इंडिव्हिज्युअली लेटर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 and 8. So guys, there are 8 letters. That means 8 letters can be arranged in 8 factorial ways, but out of which few are identical. कोण आयडेंटिकल आहे. हे पहा, 2 m आहेत ना इथे, सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. अगेन 2 t पण तर आहेत ना, सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. बरोबर ना. पहा काय, 8 letters guys can be arranged in 8 factorial ways. हे जे 8 लेटर दिसतात ना तुम्हाला, हे अख्खे 8 लेटर जे दिसतात ना, सो दिस 8 letters guys can be arranged in 8 factorial ways. त्यातला एक अरेंजमेंट असा आहे. बरोबर. मग असं तुम्ही जर का एक अरेंजमेंट मला द्याल, तर मी याचे 1 2 3 4 5 दिस 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज ना, आपापसात एकमेकांमध्ये. असं तुम्ही मला एक वे जर का द्याल, तर मी त्याची 5 फॅक्टोरियल वेज करून देईन. किती 5 फॅक्टोरियल वेज करून देईन. पण ऍक्च्युअली 5 फॅक्टोरियल नाही होणार माझ्याने. का, कारण दिस 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन देमसेल्व्स इन 5 फॅक्टोरियल, बट आउट ऑफ विच 1 2 3 3 तर आयडेंटिकल आहेत ना रे. सो म्हणून डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल करायला लागेल. दॅट मीन्स दिस 5 लेटर्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल बाय 3 फॅक्टोरियल वेज. मग तुम्ही मला इतके वेज द्याल, जर का तुम्ही मला इतके वेज द्याल, तर मी त्याचे इतके मल्टिपल वेज करून देईन तुम्हाला. बरोबर. सो हे वेज असतील पहा, आपले टोटल नंबर ऑफ वेज हे असतील. ओके, नाउ सी गाइस, नेक्स्ट सम काय म्हणता पहा. फाइंड नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ लेटर्स इन द वर्ड मुंबई सो दॅट लेटर बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए. पहा काय, एम यू एम, बी
ए आय. ते म्हणताय बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए, म्हणजे एच्या नंतर बी पाहिजे तुम्हाला. एच्या नंतर काय पाहिजे, हे याचा विषय जरा. एच्या नंतर बी पाहिजे. ए आणि बीला जरा सेपरेट करा. राहतं काय, एम एम यू आय इतके राहतात ना. मग सांगा बरं मुलांना, बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए म्हणजे एच्या नंतरच पाहिजे बी, म्हणजे यांचा ग्रुपच आहे अरे. So 1, 2, 3, 4, 5. 5 letters can be arranged in 5 factorial ways, but out of which these 2 are same, so they therefore divided by 2 factorial. Simple. बरोबर. सो असा एखादा वे बनतो. मग तुम्ही म्हणाल हे असं एकमेकात स्विच होऊ शकतं का? नाही होऊ शकत अरे, कारण की बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए, एच्या नंतरच पाहिजे बी. सो त्या दोघांमध्ये लाईक अरेंजमेंट पॉसिबल नाही आहे. सो मला तुम्ही असा एखादा वे द्याल ना, तर मी काही त्याचे काही मल्टिपल वेज वगैरे करून नाही देऊ शकत अरे, बरोबर ना. सो जस्ट मल्टिप्लाय बाय 1 मी नाही देऊ शकत आहे. इनकेस जर अशी काही कंडिशन नसली असती की बी इज ऑलवेज नेक्स्ट टू ए, तर मी याला उलटा केला असता आणि म्हणलं असतं की हे सेम बट बी ए असं पण एक वर्ड आहे असं बोललं असतं, म्हणजे मी डबल वेज करून दिलं असतं तुम्हाला. सो म्हणून मी 2 नी मल्टिप्लाय केलं असतं, बट इथे या पर्टिक्युलर केसमध्ये ते करू नाही शकत. हे तुम्ही प्लीज समजून घ्या इथे. ओके, नाउ सी नेक्स्ट वन. फाइंड नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स इन द वर्ड कॉन्स्टिट्यूशन दॅट बिगिन्स अँड एंड्स विथ एन. आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये टोटल एन किती येत रे? एक इथे एक एन आहे. ओके 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 ओके, इथे एक एन आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन मध्ये लेटर किती आहेत ते बघूया आधी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 लेटर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बिगिन्स अँड एंड्स विथ एन. एन हे पाहा, दोनच एन आहेत. इथे एक टाका, इथे एक टाका. ऑप्शन आहे का काही? नाहीये. इथे एन टाकण्याचं एकच वे, इथे एन टाकण्याचं एकच वे. तोच एन टाकायचा आहे ना. तुम्हाला वाटत असेल यार दोन एन आहेत, मग इथे एन टाकण्याचे 2 वेज आहेत. नाही रे बाबा, इथे एखादा नंबर म्हणजे इथे एन नसतं टाकायचं यार. हा घ्या काय, तो घ्या काय, सेमच तर राहणार आहे शेवटी. तो इथे पण एन राहणार, इथे पण एन राहणार. सो इथे एन टाकण्याचा एकच वे, इथली जागा भरण्याची एकच वे असं म्हणायचं मला. इथली जागा भरण्याची एकच वे, एनच येणार आहे. एम थोडी नाही येणार, एनच एकच वे आहे ना, बरोबर. ठीक आहे, 2 एन गेले आता इथे नाही का. सो हे जरा एन मी जरा रब करतोय, म्हणजे एकच वे हे टाकण्याचं. आता राहतं प्रश्न 1 2. आता 10 जागा आहेत. 10 letters can be arranged in 10 factorial ways. या 10 जागेत 10 letters can be arranged in 10 factorial ways, but out of which कोणी सेम आहे का पहा. मला वाटतं हे ओ इथे आहे, ओ इथे, ओ डबल आहे. सो डिवाइड बाय 2 factorial ways. आणखीन हे पहा, इथे टी आहे, इथे पण टी आहे, इथे पण टी आहे. 3 वेळेस झालं पहा. सो डिवाइड बाय 3 factorial ways. आणखीन कोणी आहे का? आणखीन ओ झालाय, सॉरी. आणखीन कोणी रिपीट नाही पहा. आणखीन कोणी इथे रिपीट नाहीये. सो दिस रिमेनिंग 10 letters can be arranged in these many ways. And n can be arranged in one way, n can be arranged in one way. So हा आपला टोटल फायनल आन्सर असणार आहे. ओके, यस स्टुडंट्स. पहा रे, आणखीन एक समस्या तुम्हाला आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे माहिती ना. एक केलेलं पहा, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स अरेंजमेंट. आता आपण अरेंजमेंट करतो, बट त्यातले काही ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. नाउ सी हाऊ मेनी डिस्टिंक्ट 5 digit नंबर्स कॅन बी फॉर्म युजिंग द डिजिट्स. हा वाला क्वेश्चन चांगला आहे. पहा काय, 1 2 3 4 5 6 टोटल 6 लेटर्स आहेत. टोटल 6 लेटर्स आहेत. त्यातलं कोण रिपीटर आहे बाबा? 3 रिपीट आहे, 2 रिपीट आहे. 3 आणि 2 दोघे पण रिपीट आहेत. हे 6 लेटर घेऊन मुलांना तुम्हाला 5 लेटरचा वर्ड 6 डिजिट घेऊन 5 डिजिटचा नंबर बनवायचा. 6 डिजिट घेऊन 5 डिजिटचा नंबर बनवायचा, बरोबर. तर किती वेज असतील यार? किती वेज असतील? थोडेसे केसेस बनवायला लागतील मला असं वाटतं. तुम्ही जरा ट्राय करा. ओके, पॉज करा, तुम्ही ट्राय करा, त्याच्यानंतर मी सांगतोय. पहा आता बघा, 6 डिजिटमधून 5 डिजिट घेऊन नंबर बनवायचे. काय होऊ शकतं? मला असं वाटतं की 3 रिपीट होऊ शकतो, और मे बी 2 रिपीट होईल यार, और 3 and 2 दोघे पण रिपीट होतील. समजतं का? 3 आणि 2 दोघे पण. नीट पहा मी काय सांगतोय तुम्हाला ना. यातून तुम्हाला मुलांना यातून 5 लेटर उचलायचेत. हे काही करा, फिक्स आहे. 5 लेटर तुम्हाला उचलायचेत, काही करा, फिक्स आहे. समजा मी पहिला लेटर उचलला 3, नंतर उचलला 2, नंतर उचलला 4, नंतर उचलला 5. 4 लेटर उचलले. लेटर काय बोलतोय अरे, 4 डिजिट उचलले. आता जो 5वा डिजिट आहे, एक तर तुम्हाला 3 उचलायला लागेल, नंतर 2 उचलायला लागेल. 3 उचलला तर 3 रिपीट झालाय, और 2 उचलला तर 2 रिपीट झालाय, बरोबर ना. तुमच्याकडे असा पण ऑप्शन आहे बरं मुलांना, तुमच्याकडे असा पण एक ऑप्शन आहे
की दोघे पण रिपीट करा, म्हणजे 3 3 ला पण उचलला, 2 2 ला पण उचलला, या दोघांमध्ये कोणता तरी एक उचला. आता त्या दोघांमध्ये कोणता तरी एक उचला. 3 3 आणि 2 दोघांना रिपीट केलं, ओके, अँड त्या दोघांमधला 4 उचलला, ऑर 3 अँड 2 दोघांना रिपीट केलं आणि त्या दोघांमधला 5 उचलला. त्या दोघांमधला काय उचलला? 5 उचलला. हे समजलं का तुम्हाला? क्लिअर आहे तुम्हाला? आता पहा, जर का 3 रिपीट करायचं ठरवलं मुलांना, 3 रिपीट करायचं ठरवलं तर तुम्हाला कोणकोणते नंबर उचलायला लागतील माहिती का? 3 3, हे पहा 3 रिपीट करतोय मी, पाहून घ्या व्यवस्थित. जर का तुम्ही ठरवलं की 3 रिपीट करायचं आहे, 3 3 रिपीट करायचं आहे, ओके, मग 2 4 5 उचलायला लागेल, 2 4 5 उचलायला लागेल, ऑर मीन्स ॲडिशन. 2 रिपीट करायचा म्हणजे 2 वेळेस 2 घ्यायचा आहे, मग 3 रिपीट नाही करायचं आहे, 2 वेळेस 2 घेतला, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या. 2 रिपीट करायचा म्हणजे मुलांना 2 2 उचलायचे, बट 3 रिपीट नाही करायचं आहे, 3 एकच वेळेस घ्यायचं आणि बाकीचे 4 आणि 5 घ्यायला लागतील, ऑर मीन्स ॲडिशन. 2 पण रिपीट करायचं, 3 पण रिपीट करायचं, 2 पण रिपीट, 3 पण रिपीट आणि घ्यायचं आहे 4. 2 पण रिपीट, 3 पण रिपीट, यार परत हे पहा, हे ऑर म्हणजे हे परत ॲडिशन. 2 पण रिपीट, 2 पण रिपीट, 3 पण रिपीट आणि घ्यायचं आहे 5. बरोबर ना? सो किती अरेंजमेंट असतील असे विचारतात ते, नाही का? सो हाऊ मेनी डिस्टिंक्ट 5 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म बाय युझिंग दीज डिजिट्स. असे पण नंबर, म्हणजे या डिजिटचा यूज करून नंबर बनवू शकतो 5 डिजिट, किंवा याचा किंवा याचा किंवा याचा. आता यांचा यूज करून किती नंबर बनवू शकता रे? 5 डिजिट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, बट 2 सेम आहेत, सो डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल वेज, ऑर मीन्स ॲडिशन. 5 डिजिट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, डिवाइड बाय, हे दोघे सेम आहेत, डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल वेज, प्लस 5 डिजिट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, बट 2 सेम आहेत, 2 फॅक्टोरियल, 2 3 सेम आहेत, अगेन 2 फॅक्टोरियल, प्लस अगेन 5 डिजिट्स कॅन बी अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज, बट 2 2 आणि 2 3 सेम आहेत, 2 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल. येस, सो करा यार, हे करा ना ॲडिशन. याचं तुम्हाला ॲडिशन सिम्प्लिफाय करून याचं तुम्हाला ॲडिशन करायचं मुलांना, जो बनेल तो बनेल. ओके, येस. हाऊ मेनी डिफरंट 6 डिजिट नंबर्स, ओके, 6 डिजिट नंबर बनवायचे, कॅन बी फॉर्म्ड युझिंग दीज डिजिट्स, ओके, अँड हाऊ मेनी ऑफ देम आर डिव्हिजिबल बाय 4. 4ने किती डिव्हिजिबल असतील असं आपल्याला ते विचारतात. एक तर पहिलं तर सोपं आहे यार, यांचा यूज करून 6 डिजिट नंबर किती बनतील? 1 2 3 4 5 6, 6 डिजिट आहेत. 6 डिजिट नंबर, 6 डिजिट्स कॅन बी अरेंज इन 6 फॅक्टोरियल वेज, बट आउट ऑफ विच 99, 2 सेम आहेत, आणखीन कोणी सेम आहे का? नाही. सो 6 डिजिटचे इतके नंबर्स बनतील मुलांना, आउट ऑफ विच 4ने किती डिव्हिजिबल आहेत आपल्याला हे फाइंड करायचं, तो मेन क्वेश्चन आहे. ओके, एखादा नंबरला जर का 4ने डिव्हिजिबल असायचं असेल, ओके, पहा काय, 1 2 3 4 5 6, और 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 1 2 3 4 5 6. बघा रे बाबा काय सांगतोय. आपल्याला असा नंबर बनवायचा 6 डिजिटचा, विच शुड बी डिव्हिजिबल बाय 4, विच शुड बी डिव्हिजिबल बाय 4, 4ने डिव्हिजिबल असला पाहिजे असा नंबर आपल्याला बनवायचा आहे. ओके, हे थोडंसं वर्टिकली लिहिलं असतं बरं झालं असतं. एक मिनिट, थोडंसं रब करतोय. ओके, आपल्याला असा नंबर बनवायचा जो की 4ने डिव्हिजिबल असला पाहिजे. नंबर 4ने तेव्हाच डिव्हिजिबल असतो जेव्हा त्याचे लास्टचे 2 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4. मग तुम्ही एक काम करा, एंडला 24 घ्या, आधी तुम्ही भले मर्जी काही टाका. दिस नंबर इज 100% डिव्हिजिबल बाय 4. एंड वाले 2 डिजिट्स, if एंड वाले 2 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 4, then that number is divisible by 4. 24 डिवाइड बाय 4 6 येतं. हां, 24 इज डिव्हिजिबल बाय 4, फाईन. इथे तुम्ही काही टाका, 1 1 टाका, काही टाका यार. आता खरंच बघाल का हे डिव्हिजिबल बाय 4 आहे का? 4 1 जा, 4 3 जा, असं करू का? 1 1 2 4 बाय 4 ना. सो 4 4 4 4 4 2 जा 8, बरोबर ना. तर काय यार, 8 मायनस कराल तर इथे काय बनणार? 3 बनणार आहे, 3 24 बनणार. यस, करा. 8 बनतो, 4 8 जा 32, बरोबर ना. 30 कॅन्सल होऊन 0 बनतो, खालती 4 बनतो. 4 1 मी थोडंसं कन्फ्यूज होतं यार, की म्हणजे मला हे डिव्हिजन थोडंसं काइंड ऑफ विसरल्यासारखं की कसं करायचं असतं. पण यार हे करून बघा, हे इंटू हे करून बघा, हे येतं तुम्हाला. 100% येणार, 100% येणार आहे तुम्हाला, बरोबर. तर
तेच सांगतोय मी की शेवटचे दोन जर का डिव्हिजिबल बाय 4 असतील ना, शेवटचे दोघे जर का डिव्हिजिबल बाय 4 असतील ना, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. 100% तो डिव्हिजिबल बाय 4 असतो नंबर. ओके, तर तोच तर ट्राय करायचा की शेवटचे दोघे डिव्हिजिबल बाय 4 असले पाहिजे. पारे शेवटी 1 2 3 4 5 6 6 डिजिटचे नंबर बनवायचे. आता एंडला ओके, एंडला असं कोणीतरी अरेंज करा की डिव्हिजिबल बाय 4 असेल. 24 करू शकतो ना एंडला अरेंज, 24 होऊ शकतो ना एंडला अरेंज. ओके, देन और 1 2 3 4 5 6 24 झाला अरेंज. आणखीन कोणता अरेंज होऊ शकतो एंडला पहा बरं. 24 झाला, 26 नाही होऊ शकत ना, मी इन्क्रीजिंग ऑर्डरने जातोय बरं. 24च का पहिला पकडला, कारण की 2 आहे, सर्वात छोटा नंबर 24च बनणार आहे इथे, बरोबर, बाकी कोणता नाही बनणार. 24 29 25 26 मतलब 24 इज डिव्हिजिबल बाय 4. ओके, त्याच्यानंतर 2 च्या नंतर 4 येतो पहा. 42 नाही रे, 4 ने डिव्हिजिबल नाही. 49 नाही आहे, 45 नाही आहे, 46 आहे का, 46 पण नाही 4 ने डिव्हिजिबल. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, आता 5चा यूज करतो. 52 आहे का रे, ओके 52 आहे ना बाबा, 4 ने डिव्हिजिबल आहे 52. त्याच्यानंतर 56 पण बनवू शकतो ना, बरोबर ना, 56 पण तर बनवू शकतो यार. 56 पण 4 ने डिव्हिजिबल आहे, आणखीन काही नाही बनवू शकत. आता 5 झाला, आता 64 येस 64 आहे पहा 64. त्याच्यानंतर 62 नाही आहे, 64 नाही आहे, 64 आहे, 65 नाही आहे, 69 नाही आहे. ओके, 6 पण झाला. आता 92 आहे येस. 92 इज डिव्हिजिबल बाय 4. इव्हन 96 इज डिव्हिजिबल बाय 4. 9 आणि 6चा पण यूज करू शकतो मी. तर मुलांना हे इतके असे बनतात नंबर जे की 4 ने डिव्हिजिबल आहेत. ओके, या व्यतिरिक्त आणखीन काही बनवू नाही शकत तिथे. तर मला हे म्हणायचं तुम्हाला पहा की जर का इथे मी 24 घेईन ना, तर इथे कोणते नंबर राहतात जरा सांगा बरं. 24 जर का घेतला मी इथे, तर इथे 9965 राहतो. इथे 52 जर का घेतला, 52 जर का मी घेतला इथे, ओके, तर 9964 राहतो, बरोबर ना. त्यांना अरेंज करायचं आपल्याला तिथे. त्याच्यानंतर पहा, याच्यानंतर इथे जर का मी 56 घेतला एंडला, 56 जर का घेतला, तर 9942 राहणार इथे. त्याच्यानंतर इथे जर का 64 घेतला एंडला, 64 म्हणजे 6 आणि 4 घेतला, तर काय राहतं रे, 9952 राहणार आहे. 9952 राहणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर 92 जर का घेतला, तर एक 9 गेला, एक 2 गेला, म्हणजे इथे काय राहणार, 6594 राहणार आहे. अँड फायनली 96 जर का मी घेतला, 96 जर का घेतला, तर 5942 असा नंबर राहणार आहे. म्हणजे जर का 4 ने डिव्हिजिबल नंबर तुम्हाला पाहिजे असेल, तर एक तर असं असलं पाहिजे, और म्हणजे ऍडिशन, और असं असलं पाहिजे, और असं असलं पाहिजे, और असा मी सर्वांचं ऍडिशन करायचं आपल्याला. मग सांगा बरं हे किती असे नंबर बनतात रे. हे पहा, एंडला 24 पाहिजे ते फिक्स आहे. एंडला 24 पाहिजे ते तुम्ही लाईक कंपल्सरी केलेलं आहे. मग एंडला 24 असण्याचं एकच वे आहे, एंडला 24 असण्याचं एकच वे मुलांना. फाईन. नाउ दीज 4 digits can be arranged in 4 factorial ways. 4 digits can be arranged in 4 factorial ways, but out of which these two are identical. So म्हणून 2 factorial ways ने डिवाइड करायला लागतं. So 4 factorial by 2 factorial म्हणजे हे असे इतके 4 factorial by 2 factorial इतके नंबर बनतात. इव्हन तुम्ही इथे पण पहा 52 एंडला 52 पाहिजे, एकच वेळ यार 52 अरेंज करण्याचा. बट दिस 4 numbers can be arranged in 4 factorial divided by 2 factorial ways. मग परत 4 factorial divided by 2 factorial इथे करायला लागणार आपल्याला. अगेन 52 झाला ना, एंडला 56 असण्याचं एकच वे. परत यार हेच आहे, 4 numbers can be arranged in 4 factorial ways, but out of which 2 9 same आहेत, so therefore 2 factorial ways. अगेन प्लस 64 करायचं यार तुम्हाला, 64 एंडला 64 आहे फिक्स आहे यार, ठीक आहे टाकला. But these 4 numbers can be arranged in again 4 factorial ways, divided by 2 9 7, so 2 factorial ways, plus 92 करायचं आहे, 92 टाकायचं एकच वे. ऑप्शन नाही तुम्हाला 92 टाकायचे, 9च टाकायचं आहे, इथे 2 टाकायचं आहे, इतकंच वे, फक्त एकच वे. बट दिस 4 digits can be arranged in 4 factorial ways. कोणीच रिपीट नाहीये. ओके, सो प्लस दिस 96चा एकच वे, 96 टाकण्याचा एकच वे, बट दिस 4 letters can be arranged in 4 factorial ways. सो हे आपला आन्सर असणार आहे. समजा 4 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल करायचं, ते कॅल्क्युलेशन करायचं, ऍड करायचं, हे करा, ऍड करा, सर्व काहीतरी बनेल आन्सर नाही का. ते सांगा मला काय बनतं कमेंट सेक्शनवरती. येस स्टुडंट्स, तर पहा यार, तर आजच्या सेशनमध्ये आपण 2 आर्टिकल केलेले आहेत. पहिला आर्टिकल होता डिस्टिंक्ट ऑब्जेक्टचं परमिटेशन मीन्स अरेंजमेंट, आणि त्याच्यानंतर होता पहा काही आयडेंटिकल ऑब्जेक्ट आहेत, काही ऑब्जेक्ट आयडेंटिकल आहेत त्यांचं लाईक अरेंजमेंट.
ओके, म्हणजे सर्वच्या सर्व एन ऑब्जेक्टमधले काही ऑब्जेक्ट आयडेंटिटी केलेत, मग त्यांचे अरेंजमेंट करायचे आपल्याला. ओके, सो असे 2 आर्टिकल केले होते मुलांना. आता नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण करणार आहे पहा सर्क्युलर अरेंजमेंट. येस, सर्क्युलर अरेंजमेंटचा आर्टिकल आहे आणि याच्यानंतर कॉम्बिनेशन वगैरे असणार आहे, नाही का. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये फक्त आपण सर्क्युलर अरेंजमेंटच करणार आहे. सो काही सेशन मी हा क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.